नमस्कार मित्रांनो, मी संदीप इनामके, चित्रपट कला दिग्दर्शक. आपल्या या कलाप्रबंधी कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण आज खरं तर आलोय इला फाउंडेशन पिंगोरी येथे, सासवड पुरंदरच्या ठिकाणी. आणि या निसर्गरम्य परिसरात आज खरं तर खास मुलाखत एक अष्टपैलू नेतृत्व म्हणजे वेगवेगळ्या कला आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेतोय. डॉक्टर सतीश पांडे सर. नमस्कार सर नमस्कार. खूप छान वाटलं. तुमचं खरं तर छान परिसर आहे आणि एवढं साधी राहणी आणि एकदम साध्या सिंपल पद्धतीने खूप मोठं काम चाललंय. बऱ्याच लोकांना माहिती नाही, पण आपण खास आज इकडे आलेलो आहोत. सर, केएम हॉस्पिटलमध्ये म्हणजे सोनोग्राफी विभागाचे प्रमुख किंवा इतर तुमची बरीच तुम्ही डॉक्टर आहात आणि त्याचं काम तुम्ही चांगलं करताय. तर तिकडे काम करत असताना म्हणजे ते तुमचं नक्की काम काय आहे आणि तुम्ही आता आपल्या या ग्रामीण भागामध्ये काम करताय. हा डिफरन्स म्हणजे शहरी जीवन किती आहे आणि ग्रामीण जीवनातलं तरी तुम्ही काम बॅलन्स करताय. तर त्याविषयी तुमच्या कामाविषयी सांगाल? मी स्वतः इंटरव्हेन्शनल व्हॅस्क्युलर रेडिओलॉजिस्ट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये असं असतं की आपल्या देशामध्ये एक उदाहरण म्हणून सांगतो की ट्युबरक्युलोसिस खूप जास्त कॉमन आहे, म्हणजे क्षयरोग. तर त्याच्यामध्ये छातीमध्ये क्षयरोग झाला तर त्याचं ट्रीटमेंट खूप वेळेला लवकर केली जात नाही. गरीब लोकांमध्ये असतो, मोठ्या श्रीमंत लोकांमध्ये असतो, कारण की ट्युबरक्युलोसिसच्या डिसीजला बॅरियर कळत नाही. आता त्याच्यामध्ये खूप वेळेला विकोपाला ती आजार गेला की मगच कळतं, आणि त्यावेळेला लोकांना रक्ताच्या खोकल्याच्या उबळीमधनं 1.5 2 लिटर रक्त पडू शकतं. तर असं जे आहे त्याला हिमोप्टायसिस म्हणतात, आणि दिस कॅन बिकम लाईफ थ्रेटनिंग. म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण पटकन उपचार नाही केले तर माणूस दगावू शकतो. आता त्याच्यामध्ये उपचार फारसे करता येत नाहीत पटकन इतर कन्व्हेन्शनल ऑपरेशनच्या द्वारे, कारण की तो पेशंटची तब्येत खूप खालावलेली असते. मग ह्या गोष्टींमध्ये आपल्या वैद्यकीय शास्त्रामधली एक अत्यंत सुंदर प्रगती अशी आहे की त्याला इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय करतो की पेशंटला भूल देऊ न देता आपल्याला अँजिओग्राफी करून, कारण की ते लोकल ॲनेस्थेशिया देऊन, जिथनं रक्त पडतंय त्याच्या फुफ्फुसामधली कुठली रक्तवाहिनी फुटली आहे ते नेमकं शोधून काढून आपण ती बंद करतो. आणि हे सगळं गोष्ट करायला जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटं लागतात. अशा काही हजारांमध्ये मी त्याला एम्बोलायझेशन्स म्हणतात. आणि आनंद असा वाटतो की हा एक भाग झाला की अनेक लोकांना जीवदान देण्यामध्ये आपण यशस्वी होतो. आणि त्याच्यामध्ये अदरवाईज आपण त्यांना सर्जिकल काही करू शकत नाही. आणि हे रक्त थांबलं की मग ती एखादी डिसीज झालेली लंग वगैरे असलं तर ती ऑपरेशन करून नंतर काढता येते, की जेव्हा त्याची जी प्रतिकारशक्ती वाढलेली असते, त्याची तब्येत चांगली झालेली असते, तेव्हा तो ऑपरेशन सहन करू शकतो. हा एक भाग झाला. तसंच किडनीमधनं रक्तस्राव होतो, मेंदूतनं रक्तवाहिन्या फुटतात, कधी लिव्हरमध्ये फुटतात, कधी हातापायाच्या फुटतात. तर ते सगळे प्रकार हा इंटरव्हेन्शनल व्हॅस्क्युलर रेडिओलॉजीमध्ये होतो. आणि मला आनंद वाटतो की हे शिक्षण जेव्हा झालं, म्हणजे 40 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे की तेव्हा लंडनमध्ये डॉक्टर DJ ॲलिसन म्हणून होते, की त्यांनी ही इज कॉल्ड द फादर ऑफ इंटरव्हेन्शनल व्हॅस्क्युलर रेडिओलॉजी. त्यांच्याकडे मला शिकायला मिळालं. आणि मग तिथनं भारतामध्ये प्रथम ज्या काही इंटरव्हेन्शनल व्हॅस्क्युलर रेडिओलॉजीच्या गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये मला आनंद वाटतो की आय एम वन ऑफ देम. तर आम्ही सोसायटी फॉर इंटरव्हेन्शनल व्हॅस्क्युलर रेडिओलॉजी स्थापन पण पूर्वी केली. तर ते काम आहे. केएम हॉस्पिटलमध्ये मी प्रोफेसर म्हणून काम करतो आणि पोस्ट ग्रॅज्युएट MD रेडिओलॉजी करणाऱ्या मुलांचं गाईड म्हणून पण काम करतोय. अनेक वर्ष झाली आता त्याला पण जवळजवळ 35 मुलं माझ्याकडनं MD रेडिओलॉजी केलं. आणि मला आनंद वाटतो की आमच्या डिपार्टमेंटमध्ये भारतातले सगळ्यात जास्त गोल्ड मेडल्स आहेत. अच्छा. म्हणजे माझ्या सरांना होतं, डॉक्टर रहाळकर म्हणून होते, मला मिळालं आणि माझ्या अनेक विद्यार्थ्यांना नंतर मिळालं. तर ही परंपरा चांगली आहे. आता तुमचा दुसरा प्रश्न होता की हे मी काम पुण्यात करतो. सैनिक शाळा साताऱ्यामध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. आई वडील शिक्षक होते आणि फार सुंदर परिसर होता. तर तेव्हा आम्हाला ते निसर्गाची नाळ तिथे जोडली गेलेली आहे. कारण ते सातारा म्हणजे अतिशय सुंदर गाव होतं. सैनिक शाळेत आम्ही राहायचो आणि ते तिथे जनाई मलाईचा डोंगर होता, वाघजाईचा डोंगर होता, अजिंक्यतारा होता, कासचा पठार होतं. आणि तेव्हा काय चालत जायचे किंवा सायकल घेऊन जायचं. स्कूटर बिटर असलं काही नव्हतं, वाहनं नव्हती. आणि त्याच्यामध्ये मग आपली नाळ जोडली जाते निसर्गाशी. मासे पकडायचे, आणायचे, घरी ठेवायचे, सोडायचे वगैरे वगैरे. शिक्षक खूप चांगले मिळाले, आई वडिलांनी खूप पुस्तकं आणून दिली. तर त्याच्यातनं ती आवड निर्माण झाली. मग पुढे वैद्यकीय ह्याच्याबद्दल मला खूप आवड होती. सोनोग्राफी एकदा मी 8वीत असताना पुण्यात प्रथम सोनोग्राफीचं मशीन आलं होतं, ते बघितलं. TV आमच्याकडे होता आणि म्हणजे त्या काळात बाकी कोणाकडे TV नव्हता, आमच्याकडे होता. त्या सगळे लोक आमच्याकडे येऊन बसायचे. तेव्हा ते पहिलं सोनोग्राफी बघितलं. म्हटलं आपल्याला हेच करायचंय, कारण की आत शरीराच्या आत काय होतं हे दिसतं बाहेर ना. मादाम क्युरीनी शोध लावलाय
म्हणजे एक्सरेचा शोध लावला विल्हेम कोनरॅड रॉन्टजेन. त्याच्याने वैद्यकीय शास्त्राची सगळे पुस्तकं परत रिराईट केली गेली आणि सेकंड टाइम मेडिकल लिटरेचर वॉज रिरिटन आफ्टर सोनोग्राफी. आणि त्याच्यात मादाम क्युरींनी त्याचा शोध लावलेला अनेक लोकांना माहिती नाहीये. क्वार्ट्स क्रिस्टलचा शोध त्यांनी लावलेला आहे. तर ते करायचं असं मी मनात धरलं, तर ते झालं. तर त्याच्यानंतर मग निसर्ग आणि वैद्यकीय आवड या दोन्ही अतिशय जवळच्या आहेत. म्हणजे हे जास्त आहे का हे कमी आहे असं मी काही सांगू शकणार नाही. पण अनेक वेळेला असं झालेलं आहे की आपण माणसं आहोत. त्यामुळे अनेक वेळा असं झालेलं आहे की निसर्गाबद्दलची ऑब्झर्वेशन्स, त्याच्याबद्दलची फोटोग्राफी करायची, तिथे काही बघायला जायचं, हे अनेक वेळेला मला सॅक्रिफाईस करावं लागलेलं आहे. कारण की प्रायोरिटी वॉज ऑलवेज गिव्हन टू मेडिसिन. कारण की तिथे मी लाईफ थ्रेटनिंग आणि अशा गोष्टी करायचो. त्यामुळे खूप गोष्टी ज्या करायच्या असतात त्या करता येतातच असं नाही. कारण की हे दोन व्यवसाय जे आहेत ते असे अत्यंत इंटेन्स व्यवसाय आहेत. मग आम्ही इव्हेंच्युअली असं लक्षात आलं आमच्या की निसर्ग संवर्धनाचं काम याच्यामध्ये जवळजवळ इन्फ्रास्ट्रक्चर काहीच नाही आहे. आणि ॲट द अदर एंड जर मेडिसिनचं काम बघितलं तर जगातलं सगळ्यात बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर तिथे आहे. म्हणजे आणि भारत असा आपला इतका सुंदर देश आहे की जगामध्ये काही खुट वाजलं की ते लगेच भारतामध्ये येतं. म्हणजे भारतातल्या वैद्यकीय क्षेत्रातलं जे क्वालिटी आहे ती जगातल्या कुठल्यापेक्षा कमी नाही. सगळे मशीन्स आज कुठेही असले की ते पहिल्यांदा भारतामध्ये येतात आणि इमिजिएटली आपण करतो. कारण इतके जबरदस्त आपलं डॉक्टर्स आहेत आणि आपली वैद्यकीय जी सगळी सिस्टीम आहे ती फार फार भारी आहे. तर हे सगळं बघत असताना आमच्या असं लक्षात यायला लागलं की खेड्यांमध्ये आपण गेलो जर आता पुण्यापासून 60 किलोमीटर जरी गेलो तरी पण एकदम सडनली चेंज होतो. म्हणजे ड्रास्टिकली चेंज झालेला दिसतो. आणि अनेक आज खेडी आम्ही बघितली. आता आम्ही असा विचार केला की मला तर दोन्ही आवडतं. बरीच वर्ष वैद्यकीय ह्याच्यामध्ये गेली पण हे आवड काही गेली नव्हती. मग असं वाटलं की आपल्याला आता मी मगाशी जे म्हटलं की इन्फ्रास्ट्रक्चर मेडिसिनमध्ये इथे नाही आहे. मग जर डॉक्टर लोकांनी की ज्यांचं समाजामध्ये स्थान चांगलं आहे त्यांनी जर निसर्गाच्या मध्ये काम करायचा प्रयत्न केला तर आपल्याला अनेक लोकांकडनं खूप चांगला सपोर्ट मिळू शकतो. आणि मी बघितलं की साप पकडणारी पण खूप मुलं आहेत आणि ती अगदी साध्या घरांमधनं येतात. खूप पॅशनेटली काम करतात पण एज्युकेशन नसतं. आणि मग त्याच्यामधनं ऍक्सिडेंट होतात, कुठेतरी काहीतरी दाखवायला जातात, ते आपण बघतो. तर मग मी विचार केला की जर अत्यंत गांभीर्याने या गोष्टी केल्या आणि रिस्पॉन्सिबल पद्धतीने जर आपण हे कामं केली तर ह्या व्यवसायामध्ये सुद्धा काही चांगल्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर्स निर्माण होऊ शकतात. मग फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, सरकारची बरोबर काम करणं फार गरजेचं आहे असं मला सातत्याने सगळ्या लोकांना सांगावंसं वाटतं. कारण की खूप NGOज मध्ये एक असं सिस्टीम आहे की सरकारला काहीच कळत नाही आणि आम्हालाच कळतं, हे चुकीचं आहे. तर इफ वी लर्न टू वर्क विथ द गव्हर्नमेंट तर आपलं जे काम आहे ते खूप जास्त पटींनी इफेक्टिव्ह होऊ शकतं. कारण सरकारी यंत्रणेशी आपण कुठले कधी वी कॅनॉट कम्पेअर, आपण तिथे रिच नाही होऊ शकत. तर ते आम्ही विचार केला. फॉरेस्ट डिपार्टमेंट आज मोठं डिपार्टमेंट आहे, रेव्हेन्यू डिपार्टमेंट असेल, MSCB डिपार्टमेंट आहे, अनेक डिपार्टमेंट्स बरोबर इरिगेशन डिपार्टमेंट आहे. आता हे निसर्गाबद्दल बोलायचं झालं तर मी ह्या गोष्टी हे नाव का घेतो कारण की ओनरशिप ऑफ लँड विल बी विथ रेव्हेन्यू. मग ओनरशिप ऑफ वाईल्ड लाईफ इज विथ फॉरेस्ट डिपार्टमेंट. ओनरशिप ऑफ वॉटर बॉडीज म्हणजे पाणथळ तलाव असतील त्याची ओनरशिप इरिगेशन डिपार्टमेंटकडे असते. MSCB मध्ये आपल्या इकडून तिकडे लाईनी गेलेल्या असतात, पॉवर लाईन्स, त्याच्यामध्ये किती वेळेला आपण इलेक्ट्रोक्यूट झालेले पक्षी सगळ्यांना घेऊनच आपल्याला सगळ्यांना घेऊन जायला पाहिजे. त्यांना सगळ्या लोकांना शिकवणं हा पण आपलं गरजेचं आहे. जर मला माहिती आहे तर मग मला दुसऱ्यांना शिकवायला पाहिजे. नक्कीच सर. म्हणजे तुम्ही एवढं धावताय जेवढं म्हणजे त्याचं काम तुमचं खूप वेगळं आहे आणि निसर्गाचं आता एवढं छान काम चाललंय. मी बऱ्याच वेळा कुमार सर ह्या परिसरात येतो, बऱ्याच वेळा शिबिर अटेंड करतो आपली, छान वाटतं. आणि हा जो परिसर आहे पिंगोरीचा म्हणजे आता इला फाउंडेशन, इला हॅबिट आपण जे म्हणतोय, इला हॅबिटॅट, हा, तर हे निवड ह्या परिसराची निवड कशी काय झाली की तुम्ही कसं इकडे आलात? मला असं वाटायचं की आता शहरामध्ये तर आम्ही राहतो सुद्धा, पण आपला देश आहे हा ग्रामीण देश आहे. जास्त 80% आपल्या देशामध्ये अजूनही अर्बन एरियापेक्षा रुरल एरियाज आहेत. आणि आपली जी जैविक विविधता जी आहे, बायोडायव्हर्सिटी म्हणतो, ती सगळ्यात जास्त आज आपल्या ग्रामीण भागांमध्येच आहे. कारण की आपल्या आता नवीन एक विषय येतोय की अर्बन बायोडायव्हर्सिटी. कारण की जे शहरांमध्ये जी काही बायोडायव्हर्सिटी शिल्लक आहे ती अतिशय कमी आहे, पण त्याचं पण जतन होणं गरजेचं आहे. तो भाग वेगळा. पण मग मला असं वाटलं की मग आपण ग्रामीण भागामध्ये जर जास्तीत जास्त बायोडायव्हर्सिटी आहे तर मग ग्रामीण भाग सेफ आहेत का?
तर नाही आहेत. कारण की आज शहरं इतकी भरलेली आहेत की सगळ्यांना ग्रामीण भागांमध्ये जाऊन तिकडे डेव्हलपमेंट करायची. डेव्हलपमेंट हा मुद्दा सुद्धा खूप कन्फ्युजिंग असतो. पण मुद्दा असा होता की जर काही अशा ग्रामीण भागांमध्ये जाऊन आपण प्रत्यक्ष शेतकऱ्याबरोबर काम करू शकलो, ग्रामीण भागामध्ये जे शाळा आहेत, जे महाविद्यालय आहेत, त्या मुलांबरोबर काही जोडता आलं तर खूप इफेक्टिव्हली कन्झर्वेशनचं काम होऊ शकतं. कारण की जे काही अधिवास शिल्लक आहेत ना आज, महत्त्वाचे अधिवास, ते आज ग्रामीण भागांमध्ये शिल्लक आहेत. दुर्दैवाने ग्रामीण भागांमधल्या लोकांना याच्याबद्दलची जाणीव नसते, कारण की त्यांना कोणी सांगतच नाही. त्याच्याबद्दल एक किस्सा होता की आम्ही एक गरुडाचं संवर्धन करत होतो आणि ते गरुडाचं पिल्लं घरट्यातनं काही मुलं पळवून न्यायची. ते आम्हाला कळलं. मग आम्ही त्या मुलांना त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याकडनं ती गरुडाची पिल्लं हातात घेतली. त्यांनी ती गरुडाची पिल्लं घरट्यातनं काढून नेली होती. मग त्यांना विचारलं, तू का नेतो? तर तो म्हटला की ते मला ते पिल्लू विकायचंय आणि ते माझा मित्र आहे, तो मला एअरगन देणार आहे. म्हणजे बघा, म्हणजे ही अशी एक सायकल. मग मी त्यांना सांगितलं की तो गरुड बोनेलीज ईगल किंवा नाराज गरुड नावाचा गरुड होता आणि तो आपल्या आज पृथ्वी तलावरनं एंडेंजर्ड याच्यामध्ये आलेला आहे, धोक्यात आलेला आहे. त्याला माहितीच नव्हतं की तो असा गरुड आहे. त्याला वाटलं की घार आहे. तर मग त्याला आम्ही समजावून सांगितलं. त्याचं नाव इम्रान. तो लहान होता, 8वीत का 7वीत होता. त्याला म्हटलं, अरे बाळा, हे असं असं गरुड आहे, हा तुझ्या कोल्हापूरची गोष्ट आहे, पावनगड नावाच्या किल्ल्याच्या तिथे त्याचं घरटं होतं. तर त्याला म्हटलं, अरे तुझ्या घराच्या अंगणात तुझ्या या गरुडाने घरटं केलंय आणि तो तुझी ही हे जबाबदारी आहे की ह्याचं तू जतन करायला पाहिजे. त्याच्याऐवजी तू पिल्लं पळवतोस, तर तू आता का असं केलंस? तर तो म्हटला, सर खरं सांगू का, मला हे कोणी सांगितलंच नाही. सो दॅट वॉज वन ऑफ द टर्निंग पॉईंट्स इन माय लाईफ. मला हे लक्षात आलं की कोणी सांगितलंच नाही. मग जर कोणीच सांगितलं नाही तर ह्याचा अर्थ काय की मग तो ओपन होता आणि त्याला हे कळल्यानंतर आज मी या गोष्टीला जवळजवळ 20 वर्ष झाली असतील. आज अजूनही ते घरटे तिथे सर. तो मुलगा मोठा झालेला आहे आणि तो अजूनही प्राऊडली सांगतो की हे आमचं घर आहे. तो बरोबर. असं मी चेंज होताना बघितलं. वेंगुर्ला रॉक्समध्ये आम्ही काम केलं. तिथे अरबी समुद्रामध्ये पाकोळ्यांची तस्करी व्हायची. एडिबल नेस्ट स्विफ्टलेट, ते लाळेपासून घरटी तयार करतात, ते पळवली जायची, त्याची तस्करी व्हायची आणि ते लोकांना माहिती नव्हतं. तर तिथल्या अरबी समुद्रामध्ये एका आयलंडवरती, एका बेटावरती जवळजवळ 16 किलोमीटर आत बेटावरती ते घरटी करतात, ते केव्हजमध्ये ती पाकोळ्या, आणि त्यांना घरटी काढून नेऊन एक एक घरटं $100 पासून $1,000 पर्यंत विकलं जायचं. तर ते जेव्हा आम्ही कोळ्यांना तिथल्या एकत्र घेतलं, त्यांना विश्वासात घेतलं आणि तेव्हा अण्णा मेटर नावाची आमची तिथे मैत्री झाली. ते तिथे यंग एकदम डायनामिक मुलगा होता. तर तो म्हटला, सर कसलं भारी आहे. त्यामुळे त्यांना म्हटलं, हे नॅशनल हेरिटेज आहे, हे नॅशनल ट्रेजर आहे, याची कोण आपण ह्याचं कोण करणार जतन? तो म्हटलं, आम्हीच करणार. म्हटलं करायचं. मग आम्ही त्या लोकांना रेड हँडेड पकडलं. त्याच्यावरती नॅशनल जॉग्राफिकमध्ये पण मला लिहायला त्यांनी सांगितलं होतं आणि त्यानंतर तो अजूनही ते असंच आहे, म्हणजे कन्झर्व्ड अवस्थेत आहे. सो आय एम कन्व्हिन्स्ड की जर आपण लोकांशी बोललो, त्यांना सांगितलं, तर प्रत्येक माणसामध्ये ना एक चांगुलपणा असतो. हे माझा बिलीफ आहे. बरोबर आहे. त्यामुळे आय वुड ऑलवेज लाईक टू अपील टू दॅट गुडनेस इन एव्हरी पर्सन. की तो जो चांगुलपणा आहे ना, तो चांगुलपणा आणण्याच्यासाठी त्याला प्रोत्साहित, त्याचा जो हे आहे, त्याची जी ठिणगी आहे ती पेटवायला पाहिजे. तर ती जबाबदारी आपली आहे. तर त्या दृष्टीने मग मला वाटलं की ग्रामीण भागामध्ये आपण करावं. आपलं सर इथे पिंगोरीमध्ये एक हॉस्पिटल पण तुम्ही सुरू केले. हो. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, दुर्गम भागामध्ये वैद्यकीय सेवा पुरवल्या जात नाही किंवा त्यांना उशीर होतो शहरामध्ये जायला. हो. तुम्ही हॉस्पिटल सुरू केल्याचं नक्की काय? ऍक्च्युली आम्ही इथे आलो ते आमचं निसर्ग संवर्धनाचं काम करण्यासाठी म्हणून. बरोबर. मग आम्ही यायचो, लोकांशी बोलायचो, झाडं लावणं गरजेचं आहे, आपली झाडं लावणं गरजेचं आहे. बरोबर. मग लोक म्हणतात, ते तुम्ही येऊन आम्हाला काय शिकवताय, म्हणजे आम्हाला काय माहित नाही का, म्हणजे हे ऍटिट्यूड असतं. आणि ते बरोबर आहे, कितपत बरोबर आहे माहित नाही, कारण की खूप लोकांना माहिती नसतं खरं म्हणजे. आणि दुसरी गोष्ट, पिंगोरी पर्टिक्युलर का, तर इथे आपल्या भारतामध्ये ना 10 जैव भौगोलिक प्रभाग, म्हणजे बायोजॉग्राफिक झोन्स असं आपण म्हणतो. त्याच्यामध्ये हे जे 10 झोन्स आहेत, त्याच्यातले 2 महत्वाचे झोन्स आपल्या इथे आहेत. एक आहे पश्चिम घाट, म्हणजे सह्याद्री. ते पश्चिम घाटाचा एक भाग हा आपला जो आहे, ह्याला आपण जयाद्री म्हणतो. जयाद्री पर्वतरांगा, की ज्याच्यावरती आपल्या खंडोबाचं अस्तित्व आहे. या सह्याद्री हा बायोजॉग्राफिक झोन आहे, की तिथे असलेले प्राणी, पक्षी, वनस्पती, कीटक, सरपटणारे प्राणी, ते जगात
अशा काही स्पीसीज आहेत की ते जगात फक्त तिथेच आहेत. मग हा पश्चिम घाट आहे आणि त्याच्यानंतर पश्चिम घाट संपतो. पश्चिम घाट हा आपल्या वेस्ट कोस्टवरती आहे आणि त्याच्या पूर्वेकडे रांगा येतात आणि त्या ज्या रांगा पर्वतांच्या रांगा येतात ऑफशूट्स म्हणतो आपण त्याला, आणि त्या 2 रांगांच्या मधल्या भागाला मावळ म्हटलं जातं. आणि त्या प्रत्येक मावळात एक नदी आहे, म्हणून मग गुंजण मावळे, नाणे मावळे, त्या नद्यांवरनं नाव आलेले आहेत. तर इथे पिंगोरीला काय आहे, पश्चिम घाट संपत येतो आणि दुसरा जैवभौगोलिक प्रभाग चालू होतो, तो आहे दख्खनचं पठार. तिथे काही जैवभौगोलिक अशा गोष्टी आहेत की ज्या अख्ख्या जगात फक्त तिथेच आहेत. तर ह्या 2 जैवभौगोलिक प्रभागांचं जिथे मिलन होतं त्याला म्हणतात इकोटोन. तर त्या इकोटोनवरती आपण काम करावं की त्या दोन्ही भागांमधले पक्षी, प्राणी, वनस्पती यांचं काहीतरी आपण स्टडी करावा. आणि आम्हाला एक अशी जागा पाहिजे होती की जिथे आमचं कोणीतरी एक जवळचा प्रेमाचा माणूस असेल, तो आमचे कुमार पवार, राजकुमार पवारांचं गावच इथे वाल्हे आहे आणि ते जेजुरीला राहतात. म्हटलं इथे आपण कुठेतरी लांब जागा घ्यायची आणि त्याच्यावरती उद्या माहिती आपल्याला इतकं सोपं नाहीये, लोक अतिक्रमण करतात, हे होतात. तर ते म्हटलं आमचे कुमार ला प्रचंड प्रेम आहे. आयुष्यभर त्यांनी अनेक वेळेला राष्ट्रीय सेवा दलाबरोबर किती काम केलेले आणि तो फार त्यांनी असं आतून आलेली फोटोग्राफर चांगले, उत्तम आणि उत्तम मनुष्य. तर ते असल्यामुळे मग तो एक आम्ही जागा, तो एक दुसरा भाग होता. आणि तिसरा आमचा एक क्रायटेरिया असा होता की अशी जागा निवडायची की तिथं काहीच नसायला पाहिजे, म्हणजे तिथं झाडं नको, म्हणजे असं बॅरन, म्हणजे त्याचं हॅबिटॅट इतका डिस्ट्रॉय झालेला असला पाहिजे की त्याला आपण नुसतं बोलणे ही एक गोष्ट झाली की हॅबिटॅट वाचवा, हे वाचवा, प्रत्यक्षात काहीच नाही. तर मग आम्ही विचार केला अशी भाग असं मिळाली जागा, आणि ती मिळाली. तर हा जो डोंगर होता ते इथे झाडं नव्हती, पूर्ण झाडं तोडलेली आहेत, पाणी नव्हतं, वीज नव्हती, काहीच नाही. मग अशा भागामध्ये आम्ही आलो आणि म्हटलं की दिस इज अ चॅलेंज, आणि इथे मग आपण आपला घाम गाळायचा आणि इथं काही चेंज करता येतं का बघायचं. जर करता आलं, एक मॉडेल तयार झालं तर ते रेप्लिकेट होऊ शकतं. इतक्या लवकर रेप्लिकेशन्स होत नाहीत. म्हणजे माझं लाईफ टाईम संपून गेल्यानंतर काही वर्षांनी कदाचित कुणीतरी त्याच्यामध्ये जास्त, पण आनंदाची गोष्ट अशी आहे की ते आम्हाला मिळालं. आज गेल्या जवळजवळ 12 वर्षांमध्ये जो बॅरन डोंगर होता, आम्ही आल्या इथलं बायोडायव्हर्सिटीचा स्टडी केला तेव्हा 6 स्पीसीज बर्ड्सच्या आम्हाला दिसल्या होत्या. आज राहुल लोणकर आमच्याबरोबर आहेत, त्याला लहानपणापासून खूप त्याच्याबद्दल प्रेम आहे, तो स्वतःहूनच जॉईन झाले. ते स्वतः 10 वर्ष इथे राहिले आणि त्यांनी इथे जातीने लक्ष घातलं. फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबर आम्ही इथले पक्ष्यांना दर मंगळवारी पकडायचं, त्यांना रिंगिंग करायचं, टॅगिंग करायचं आणि सोडून द्यायचं. करत 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 आज आमच्याकडे जवळजवळ 150च्या पेक्षा जास्त पक्ष्यांची नोंद झालेली आहे, कारण हॅबिटॅट वाढला, हॅबिटॅटमध्ये फरक पडला. तर हा ॲक्च्युअल रेकॉर्ड आहे, म्हणजे दिस इज अ सायंटिफिक एव्हिडन्स. त्याच्यानंतर अधिवासाचं महत्त्व कसं असतं हे करण्यासाठी ते रिंगिंग केलेले परदेशातनं मायग्रेट होऊन येणारे काही पक्षी आपल्याकडे येतात. त्याच्यामध्ये आहे एक ब्लू रॉक थ्रश नावाचं, त्याला शैल कस्तूर म्हणतात. दुसरा जो आहे त्याला थिरथिऱ्या म्हणतात, म्हणजे ब्लॅक रेड स्टार्ट. अजून एक पक्षी आहे त्याला मानमोड्या म्हणतात, म्हणजे दॅट इज कॉल्ड रायनेक. मग काही वार्बलर्स म्हणजे वटवट्यांचे काही प्रकार आहेत. तर अशा अनेक पक्ष्यांना आम्ही रिंगिंग टॅगिंग केलं आणि दरवर्षी त्याच दिवशी ते निघून जातात इकडनं आपल्या मायदेशी. मग ते सायबेरियातनं येतात, युरोपातनं येतात, मंगोलियातनं येतात आणि परत त्यांची जेव्हा तिकडली ब्रीडिंग संपतं आणि आपला मायग्रेटरी सीझन चालू होतो तेव्हा ते त्याच दिवशी परत पण येतात आणि त्याच ठिकाणी येतात. त्याच्यावरनं हॅबिटॅट फायडॅलिटी नावाचं आम्हाला एक फार महत्त्वाची गोष्ट कळली की त्या पक्ष्याच्यासाठी तो अधिवास हे त्याचं घर आहे. आपण आपल्याच घरात जातो तसं ते त्याच्या घरात येतात. मग तो अधिवास जर नष्ट झाला तर त्यांनी कुठे जायचं, कारण की प्रत्येक अधिवासामध्ये पक्षी आहेत, तो त्याला येऊ देणार नाही. असा सायंटिफिक एव्हिडन्स जनरेट व्हायला लागला. त्याच्यावरती मी स्वतः जर्नल ऑफ फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ म्हणून आम्ही काढलेलं आहे. ते फॉरेस्ट डिपार्टमेंटचं ऑफिशियल जर्नल आहे, ओपन ऑनलाईन जर्नल. आनंदाची गोष्ट म्हणजे ते UGC केअर रेकग्नाइज्ड इंडेक्स जर्नल आहे. आज भारतभरातनं माझ्याकडे पेपर्स येतात. तर त्या जर्नलमध्ये पण आम्ही ह्याच्यातल्या गोष्टी प्रसिद्ध केल्या की त्याच्या बेसिसवर ॲक्च्युली कन्झर्वेशन करता येतं. तर अशा गोष्टी चालू झाल्या आणि मग आम्ही इथे यायचो आणि हे सगळं कामं करायचो आणि निसर्गाबद्दल लोकांशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करायचो. कनेक्ट काही होत नव्हता. आणि मग सडनली पण दरवेळेला माझ्या लक्षात यायचं की मी आलो ना की आम्ही इथं खड्डे खणत बसलोय, कुठे झाडांना पाणी घालतोय, डोंगरावरती चर करतोय आणि लोक हातात
केस पेपर घेऊन File यायचे, डॉक्टर काहीतरी जरा घेऊन बघा हे आहे ते आहेत, आणि मी बघायचो, कारण की ॲज अ डॉक्टर हे आपली ड्युटी आहे. बरोबर. मग मी माझ्या काही मित्रांना म्हटलं की ऑर्निथॉलॉजी कोर्स म्हणून आम्ही भारतातला एकमेव ऑनलाईन नाही म्हणजे ऑफलाईन कोर्स कंडक्ट करतो, त्याला 22 वर्ष होतील आता. अच्छा. तर त्याचे जे कोर्स आहे तो वर्षातनं एकदा असतो. आता पुढचा कोर्स आता डिसेंबरमध्ये चालू होईल. तर त्याच्यातले काही विद्यार्थ्यांना मी म्हटलं की आपल्याला इथे एक दवाखाना काढायचे, 2 खोल्या तरी बांधू, कारण की हे आपलं काम करताना आपल्याला हो, हो. इंटरफिअरन्स होतो, त्यापेक्षा एखादा 4 तास आपण तिथे बसू, मग लोक येतील. तर ते इतक्या प्रेमाने चंद्रशेखर नानिवडेकर म्हणून आमचे मित्र आहेत, मग सौरभ धानोरकर, मग ते तेव्हा MD होते फिनोलेक्स केबलचे, अच्छा. आणि अशा काही मित्रांनी एकत्र आला आणि काही दिवसांमध्येच रोटरी क्लब बरोबर आम्ही इथे प्रकृती नावाचं ॲक्च्युली दवाखाना चालू केला. तो जवळजवळ 2,500 स्क्वेअर फुटाचा दवाखाना आहे, आणि तो आम्ही अत्यंत अद्ययावत केलेला आहे. त्याच्यात एक्सरे आहे, डिजिटल एक्सरे आहे, पॅथॉलॉजीची अद्ययावत लॅब आहे, बरोबर. डेंटल सेटअप आहे. माझी मुलगी आहे ती पेडियाट्रिक डेंटिस्ट आहे, जावई आहेत आमचे मॅक्झिलोफेशियल सर्जन आहेत, त्यांचे मित्र ऑर्थोडोंटिस्ट आहेत, प्रॉस्थोडोंटिस्ट आहेत, एंडोडॉन्टिस्ट आहेत, म्हणजे डेंटल इम्प्लांटपर्यंतच्या सगळ्या गोष्टी आम्ही तिथे करतो. मग मी स्वतः सोनोग्राफी करतो, तर त्याचं आहे. कित्येक लोकांना मला आता आजच इथे यायच्या आधी म्हणजे खूप आम्ही अशा पेशंट्सना अर्ली डिटेक्शन ऑफ कॅन्सर्स, अर्ली डिटेक्शन ऑफ हार्ट अटॅक्स, अर्ली डिटेक्शन ऑफ किडनी फेल्युअर, डायबिटीस, ॲनिमिया, शुगर झालं, त्याच्यानंतर थायरॉइड डिस्फंक्शन, इतकं डायग्नोसिस होतं आहे. तर आम्हाला असं वाटलं की ह्या पिंगोरी गावामध्ये डॉक्टरच नाही, दवाखानाच नाही. मग म्हटलं आपल्याला ही अपॉर्च्युनिटी गॉड सेंट आहे, मग आपण इथेच चालू करू. आम्हाला वाटलं आपण आपल्या गावापुरतं मर्यादित राहू. सुदैवाने देवाची दया आहे की त्याचं चांगलं कामाची रेकग्निशन होते. आज आमच्याकडे 190 खेड्यांमधले लोक आहेत, तालुक्यातनं बाहेरनं, म्हणजे खूपच म्हणजे प्रतिसाद आहे. त्याच्यामध्ये फायदा काय झाला की ॲज अ डॉक्टर आम्हाला लोकांना काहीतरी देता आलं, कारण की आम्ही चॅरिटेबल काम करतो, आणि मग आपण काही सांगितलं ना लोकांना की ते सिरियसली घेतलं जातं. मग आमच्याकडे अनेक वेळेला ताल करायचे असते डोंगराचे तिथे, तर मग किती गावातले लोक आहेत. आमचे श्याम गायकवाड आहेत, श्यामराव आहेत, मग उमाजी खोमणे आहेत, आमचा माऊली आता बोलेल तुमच्याशी, अनेक मंडळी इथे जोडली गेलेली आहेत. सचिन शिंदे हे गावातले म्हणजे अत्यंत प्रतिष्ठित हे आहेत, गावातले सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, ग्रामस्थ आहेत, सगळ्यांबरोबर अत्यंत प्रेमाने हे सगळे लोक आम्हाला मदत करतात, विदाऊट एनी एक्सपेक्टेशन मदत करायला येतात. मग आम्ही गावासाठी स्त्रियांचं आरोग्य शिबिर पण घेतलं, आणि ते चालू आहे. तर ते अशा ॲक्टिव्हिटीज होतात. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की मूळ आमचा उद्देश आहे हा निसर्ग संवर्धन, मुलांशी कनेक्ट करणे, त्यांच्याबद्दल हे जागृती निर्माण करणे. आणि मी लहान होतो ना तेव्हापासून, म्हणजे मी शाळेत होतो, मला आठवते, मला वाटतं 5वीत वगैरे असेल, तेव्हा पहिल्यांदा मी ते गव्हाणी घुबड बघितलं होतं. आम्ही सैनिक शाळेत राहायचो, आणि त्याच्यात असे ते बरॅक्स होत्या, आणि त्या बरॅक्सच्या कौलांच्या खाली जे राफ्टर्स असायचे त्याच्यामध्ये ते बसलेलं असायचं. रोज जाऊन बघायचो आम्ही, आणि तिथं रोज म्हणजे स्पॉटेड आउलेट्स होते, गव्हाणी घुबड होती, ही 2च घुबडं तेव्हा माहिती, आणि एक इंडियन ईगल आऊल नावाचं होतं, शृंगी घुबड, ते एक होतं, तिथं क्वारी होती, आणि ते आम्ही रोज जाऊन बघायचो, बसलेले असायचे. आणि ते मला इतकं बरं, त्याच्यानंतर मग मोठं झाल्यानंतर बघितलं की एवढं घुबडं फॅसिनेटिंग वाटतात. मग किती पेपर्स येतात त्याच्याबद्दल अभ्यासच नाही, बिकॉज इट इज अ व्हेरी डिफिकल्ट बर्ड टू स्टडी. मी त्या प्रश्नाकडे येणार होतो तुमच्या, की हा म्हणजे घुबडांकडे कसं काय वळाला तुम्ही ह्या अभ्यासाकडे? तर ते नॉक्टर्नल बर्ड आहे एक. आणि मग मी बघितलं, आता बिंग अ डॉक्टर सारखं सायंटिफिक पेपर्स वाचणे, मला खूप वाचनाची आवड आहे. म्हणजे अजून म्हणजे आमची पर्सनल लायब्ररी जवळजवळ 25,000 पुस्तकांची लायब्ररी, इथे पण आमच्या इला हॅबिटॅटमध्ये लायब्ररी आहे, वैयक्तिक लायब्ररी आहे. आणि रोज मी अजूनही 1 तास वाचल्याशिवाय झोपत नाही, वर्षानुवर्ष वाचणं. त्याच्यामधनं मग असं लक्षात आलं की अरे घुबडांबद्दल अंधश्रद्धा खूप आहे. मग ह्या अंधश्रद्धा आहेत, आणि त्यांची तस्करी केली जाते. ट्रॅफिक इंडियाचा रिपोर्ट होता काही वर्षांपूर्वीचा, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिले की एका दिवाळीच्या सीझनमध्ये 75,000 घुबडांची कत्तल केली गेलेली आहे, किंवा पकडले गेलेले आहेत, ट्रॅप झालेले आहेत ब्लॅक मॅजिकसाठी. तर मग अशा पक्ष्यांसाठी आपण काहीतरी करायला पाहिजे, आणि त्याच्याबद्दल ब्रीडिंग बायोलॉजी हे बघायला लागलं तर फारसं नोंद नाही आहे. परदेशातल्या घुबडांबद्दल आहे, पण आपल्या देशामध्ये काही घुबडं आहेत की आता मॉटल्ड वुडाऊल म्हणून आहे, रक्तलोचन घुबड, जे इंडियन सबकॉन्टिनेंटमध्येच आहे, भारतीय उपखंडातच दिसतं. नथिंग नोन. इंडियन ईगल आऊल, नथिंग नोन. स्पॉटेड आउलेट बद्दल खूप कमी काम आहे. बार नाऊल सारखं कॉमन गव्हाणी घुबडे फारशी माहिती भारतातनं उपलब्ध नाही आहे. ब्राऊन वुड आऊल आहे, ब्राऊन हॉक आऊल आहे,
डस्की इगल आऊल आहे, स्पॉट बेलिड इगल आऊल आहे, स्कॉप्स आऊल्स आहेत. म्हणजे या सगळ्या अभ्यास करण्याच्या सारख्या स्पीसीज आहेत. अभ्यास करणार कसं आणि कोण? तर मग मला पर्सनली एक माझं नेहमी लहानपणापासून मला आवडतं, तर इंटरनॅशनल व्हॅस्क्युलर रेडिओलॉजीकडे मी का वळलो, की नोबडी वॉज डुईंग इट, चॅलेंजिंग आहे, तर व्हाय शुड आय नॉट डू इट. जे अवघड आहे ते करून बघायचा प्रयत्न करायचा. हे एक लहानपणापासून सैनिक शाळेत असल्यामुळे कदाचित ते ॲडव्हेंचरचं स्पिरिट इन्कल्केट केलं आमच्या शाळेने आमच्यामध्ये. पण मग म्हटलं की आपण घुबडाचा अभ्यास करू. 5,000 तास आत्तापर्यंत वेगवेगळ्या घुबडांवरती अभ्यास झाला. गंमत अशी आहे की त्याच्यावरती अभ्यास करता करता एक PhD पण मला मिळाली. म्हणजे ते इतकं काम झालं, म्हणजे ते खूपच चांगल्या पद्धतीचं त्याच्यावरती अनेक सायंटिफिक पेपर्स आम्ही लिहिले. आणि मग आमच्या लक्षात यायला लागलं की आपण अभ्यास करतो, सायंटिफिक पेपर्स लिहितो, रिसर्च सर्कल्समध्ये तुमचं नाव होतं. आम्ही वर्ल्ड आऊल कॉन्फरन्स घेतली काही वर्षांपूर्वी भारतामध्ये, एशियामधली फर्स्ट. त्याच्यात जवळजवळ 42 देशांमधले लोक आले. तर ते आमचं म्हणजे सायंटिफिक तुमचं स्टडीचं ते इन अ वे इट इज अ रेकग्निशन की तुम्हाला त्यांनी परवानगी दिली, आम्ही अरेंज केली. पण मग असं लक्षात येतं की नुसतं सायन्स केलं आणि ते जर लोकांपर्यंत पोहोचलं नाही तर कन्झर्वेशन कसं होणार? कारण की कन्झर्वेशन करण्याच्यासाठी एक तर सायन्स तर लागतं, तो तर बॅकबोन आहे. नुसतं गट फिलिंगनी होत नाही, पण पब्लिक पार्टिसिपेशन शिवाय काहीच होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लॉ अँड ऑर्डर जर बघितलं तर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही स्पीसीजना मारू शकत नाही, पण हंटिंग होतं. हॅबिटॅट्स आर प्रोटेक्टेड बाय 2 ऍक्ट्स. एक एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट आहे, एक बायोडायव्हर्सिटी ऍक्ट आहे, एक फॉरेस्ट ऍक्ट आहे. त्याच्यामुळे तुम्ही एन्व्हायरमेंटमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, पण कुठल्या हॅबिटॅट सेफ आहे सांगा मला? सो नुसतं लॉ अँड ऑर्डरने होणार नाही. व्हॉट इज इम्पॉर्टंट इज पब्लिक पार्टिसिपेशन. त्या माणसांना जर वाटलं की हे माझं आहे तर ते तुम्ही प्रिझर्व करणार. म्हणून ते मग त्याच्यामध्ये आमचे सुरुची माझी बायको आहे, तर त्यांनी अनेक वर्ष म्हणजे त्यांची 100 पुस्तकं आहेत जवळजवळ. त्यांनी याच्यासाठी मुद्दामून अभ्यास चालू केला की कल्चरमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, यासाठी त्यांनी अभ्यास केला. त्यांनी त्यांची पहिली PhD त्याच्यामध्ये, दुसरी PhD त्याच्यात घेतली. पहिली PhD त्यांची इच्छामरण या विषयावरती, सिरियस इश्यू आहेत. तर त्या अभ्यासातून आपण जर सामान्य माणसाशी कनेक्ट करता आला आपल्याला की आपल्या संस्कृतीमध्ये आपण निसर्गाकडे अत्यंत गांभीर्याने पाहिलेलं आहे. आज आता मी 2च दिवसापूर्वी दिल्लीला गेलो होतो. भारताच्या पंतप्रधानांनी आणि इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्च PMO ICMR यांनी एक मोठा प्रोजेक्ट लॉन्च केला आहे, दॅट इज कॉल्ड वन हेल्थ मिशन. वन हेल्थ मिशन म्हणजे काय? तर वसुधैव कुटुंबकम, म्हणजे हेल्थ ऑफ ह्युमन बिईंग्स, आपल्या माणसाचं आरोग्य, पर्यावरणाचं आरोग्य आणि प्राण्यांचं आरोग्य. त्याच्यात वन्य प्राणी आणि आपले पाळीव प्राणी पण आले. गाई, गुरं, मेंढ्या, शेळ्या, गाढवं, स्वाईन, वराह सगळे आले त्याच्यामध्ये. हे एकत्र आहे, निगडीत आहे. कारण की जसा कोविड पॅन्डेमिक आला तसा कदाचित पुढचा पॅन्डेमिक जो येणार आहे तो बर्ड फ्लूचा याची शक्यता आहे. तर ते वन हेल्थ मिशन लॉन्च केलं. त्याच्यामध्ये इला फाउंडेशन आपली जी संस्था आहे, तर वी आर द प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर. आय एम अ प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर. तर त्याच्यामध्ये आम्हाला आमंत्रण होतं, तर तिथे पण मी जाऊन बघितलं. तर हे आज सगळीकडे तिथेही हाच बोलणं झालेलं आहे की सामान्य माणसाचं त्याच्यामध्ये सक्षमीकरण होणं गरजेचं आहे, त्यांचं तपास होणं गरजेचं आहे आणि त्यांना हे जाणीव देणं गरजेचं आहे की हे किती महत्वाचं आहे. कारण की तुम्ही आणि मी काय काय करणार, प्रत्येकाने आपापल्या गोष्ट करायला पाहिजे. बरोबर. तर ह्या दृष्टिकोनातनं आम्ही तो काम करत आलो. आऊल्स बद्दल मी तुम्हाला सांगितलं कारण ते एक मला आवडायचं की इट इज चॅलेंजिंग, त्याला गरज आहे. मग हे आपली ड्युटी आहे की आपल्याला करायला पाहिजे, कारण ही आपली ड्युटी आहे. मला जर एखादी गोष्ट आवडते आणि त्याची तस्करी होत असेल, मी पाहिलं इंडिया एडिबल नेस्ट स्विफ्टलेटचं, मी ती स्टेप घेतली. मला अनेक धमक्या आल्या, मारण्याच्या धमक्या आल्या, पण आम्ही घाबरला नाही. कारण अदरवाईज मग तुम्ही बोलण्यामध्ये आणि तुमच्या कन्व्हिक्शनमध्ये काय फरक काय, म्हणजे नुसती बडबड करणार तुम्ही. मग त्याच्यामध्ये मग जर तुम्हाला लोकांपर्यंत पोचायचंय तर मग आम्ही हे ग्रामीण आरोग्य केंद्र सुरू केलं, आमच्या इला हॅबिटॅटमध्ये ऍड केलं. मग फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबर मी अनेक वर्ष, गेले 40 वर्ष प्राणी वाचवणे, पक्षी वाचवणे करतोय. त्याच्यात प्रत्येक वेळेला पक्षी हातात घेतला, वन्य प्राणी हातात घेतला, तर ती प्रॉपर्टी आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटची, ती तुम्ही हाताळू शकत नाही. मग ते हातात घेतल्यानंतर त्यांच्याकडे पण स्टाफ कमी आहे, तर मग आम्ही हातात घेतला तर आम्ही लगेच फॉरेस्ट डिपार्टमेंटला इन्फॉर्म करायचं
ते म्हणायचं ठीक आहे, तुम्ही आम्हाला इन्फॉर्म करा, यू कॅन डू इट, आणि सोडताना आम्हाला कळवा. असं 40 वर्ष केलं. सर आता वन्यजीव प्राण्यांसाठी तुम्ही तुमचं एक अद्ययावत हॉस्पिटल सुरू केलेलं आहे. बरेच प्राण्यांचं त्याच्यात ट्रीटमेंट होतात आणि म्हणजे सर्प असतील किंवा हरिण असेल, इतर बरेच प्राणी आहेत त्याचे. तर ती कल्पना कशी काय आली आणि त्याचं काम कसं तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण करताय? खरं सांगायचं तर मला वन्य प्राण्यांबद्दल प्रेम खूप लहानपणापासून आहे, आणि मी एक बघितलं, समाजामध्ये अनेक लोकांना त्याच्याबद्दल प्रेम असतं. हो. तर इतके वर्ष आम्ही ते करायचो, प्राण्यांना ट्रीटमेंट करायचं, रेस्क्यू करायचं, बरे झाले की सोडायचं. तर वाईल्ड लाईफ ही फॉरेस्ट डिपार्टमेंटची प्रॉपर्टी असते, आणि देर इज अ व्हेरी स्ट्रिंजंट लॉ कॉल्ड वन्यजीव संरक्षक कायदा किंवा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972. तर प्रत्येक वेळेला आम्ही तो प्राणी घेतला की मग आम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटला आम्ही सांगायचो. त्यांच्याकडे मॅनपॉवर कमी असतं, तर त्यांनाही मदतीची गरज असते, पण कायदा पण आहे. मग त्यांना आम्ही सांगायचं, मग ते म्हणायचं ठीक आहे, तुम्ही ट्रीट करा, सोडताना सांगा. असं 40 वर्ष माझं चालू होतं, 45 इयर्स झालं. एक दिवशी फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनंच मला विचारलं की तुमच्यासाठी आम्ही नवीन आता हे बघतोय की फॉरेस्टचे मॅन ॲनिमल कन्फ्लिक्ट्स हा खूप वाढायला लागलेला आहे, कारण आपण आदिवासांमध्ये प्रचंड अतिक्रमण केलेलं आहे. तर त्याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी त्यांना वाईल्ड लाईफचे ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर म्हणतात, TTC चालू करायचे. तर त्यांनी मला म्हटलं की आपल्या भागामध्ये तुम्ही चालू करा. तर मी म्हटलं जरूर आम्ही करू. आणि मग ते आम्हाला त्यांनी परवानगी, तिथे श्री नितीन काकोडकर सर होते फॉरेस्ट डिपार्टमेंटचे मुख्य, त्याच्यानंतर श्री विवेक खांडेकर सर होते, त्याच्या आधी श्री सुनील लिमये सर होते, म्हणजे सगळे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे मुख्य होते. तर त्यांनी त्याच्या आधी डॉक्टर अरविंद कुमार झा सर म्हणून आहेत. तर म्हणजे ह्या सगळ्या लोकांनी, आणि आता सुद्धा अनेक पुढचे कन्झर्वेटर्स आहेत, तर त्यांनी सातत्याने, म्हणजे ह्या लोकांमुळे आम्हाला ही परवानगी मिळाली, आम्ही चालू केलं. आणि मग हे चालू झालं, आणि तेवढ्यात कोविड चालू झाला. त्याच्यानंतर काही बांधकाम करता येईना, आम्ही तुटपुंज परिस्थितीमध्ये करायचो. एक दिवशी डॉक्टर सायरस पुनावाला सरांनी आम्हाला बोलावलं, म्हटलं की तुम्हाला काम तुमचं चांगलं आहे, व्हल्चर्सवरती पण तुम्ही काम करताय, तर आम्ही काय मदत करू शकतो. तर त्यांनी आम्हाला डोनेशन देऊन आम्ही आज विलूसी पुनावाला हॉस्पिटल फॉर वाईल्ड लाईफ म्हणून उभं केलेलं आहे. ते ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर आहे, आणि त्यांच्यामुळे आज आम्हाला तिथे अद्ययावत असं, म्हणजे भारतामध्ये फार कमी ठिकाणी इतकं चांगलं हॉस्पिटल आहे. त्याच्यात एक्सरे तिथल्या तिथे करता येतात, सगळे बायोकेमिस्ट्रीच्या टेस्ट करता येतात, ब्लडच्या टेस्ट करता येतात, ऑपरेशन थिएटर आहे, त्यांची किचन आहे, त्याच्यानंतर वेगळ्या वेगळ्या त्यांच्या हे, पण स्मॉल स्केलवरती आम्ही ते करतोय, पण अद्ययावत आहे, आणि त्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन होणं चालू आहे. तर ह्या अपॉर्च्युनिटीज मिळतात. तर त्याच्यामध्ये म्हणजे काही येतात, आणि मग अर्थात त्याच्यामध्ये व्हेटरनरी डॉक्टर्सचा सहभाग अत्यंत गरजेचा असतो. तर पुण्यातले खूप नावाजलेले डॉक्टर्स आम्हाला सारखे, डॉक्टर विनय गोऱ्हे म्हणून आहेत, डॉक्टर फिरोज खंबाटा सर म्हणून आहेत, डॉक्टर विश्वासराव सर म्हणून मुंबईचे व्हेटरनरी कॉलेजचे ॲनाटॉमीचे मुख्य होते, ते आम्हाला मदत करत असतात, आणि अनेक इथले स्थानिक व्हेटरनरी डॉक्टर्स असतात. तर त्यांच्या मदतीने चालू आहे काम. तर काही असं चॅलेंजिंग गोष्टी होतात की, तुम्हाला मी म्हटलं वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमुळे बहुतेक व्हेटरनरी डॉक्टर्सला प्राणी हे डोमेस्टिक ॲनिमल्स, गाई म्हशी आणि ह्याच्या कोंबड्या याच्याशी निगडीत असतं, कारण त्यांना वाईल्ड लाईफ हँडल करायची परवानगी नाही. मग आम्हाला अनेक चॅलेंजिंग सिच्युएशन्स येतात. अनेक वेळेला घुबडं पण इथे आम्ही ट्रीट केलेली आहेत, नागांच्या लाईव्ह विषारी नागाच्या तोंडातली सर्जरी केलेली आहे. मग खूप वेळेला कसं होतं ना, एक वाईट वाटतं की माणसं सुद्धा खूप बेदरकारपणे आपले व्हेकल्स चालवत असतात. म्हणजे हरणं आमच्याकडे खूप वेळेला आणतात, त्यांचे मणके तुटलेले असतात, अनेक फ्रॅक्चर असतात, जगूच शकत नाही. तर तेही आम्ही बघतो. म्हणजे त्याच्यामध्ये एज्युकेशनला किती महत्त्व आहे. मग ऊस तोडणी कामगारांमध्ये आम्ही कार्यक्रम करतो. त्या ऊसाची तुम्हाला माहिती आहे, आज बिबट्याला ऊसाची शेती जंगल वाटते, आणि जंगल संपवली. आता त्यांच्या आज जुन्नर साईडला बिबट्याचा धुमाकूळ आहे, पण हल्ली आता काही दिवसांपूर्वी आपल्या भागात पुरंदर तालुक्यात पण बिबट्या भरपूर घुसलेला आहे. आमच्या आसपास पण बरेच बिबटे आहेत. तर त्या ऊस तोडणी कामगारांशी आमचं बोलणं चालतं. त्याच्यातनं आम्हाला कोल्ह्यांची पिल्लं, मग खोकडांची पिल्लं, तरस, लांडगे, म्हणजे असे अनेक आहेत की जे त्यांनी तिथे जंगलं म्हणून तिथे आदिवासामध्ये राहतात. तर हे ना, हा खूप मोठा प्रश्न आहे सर, आणि त्याच्यामध्ये खूप चॅलेंजिंग आहे. खूप वेळेला खूप वैमनस्य येतं, नाराजी येते, कारण की खूप वेळेला आपल्याला वाचवायचं असतं, प्राणी जगतातच असं होत नाही. खूप वेळेला माणसं हवा तसा प्रतिसाद देत नाहीत, पण हे करत राहायला पाहिजे, कारण की दिस इज इम्पॉर्टंट. कारण आपणच त्यांच्या आदिवासांमध्ये घुसलेलो आहे,
आणि आता हे सगळं करताना आम्हाला नेहमी वाटतं की इतक्या सगळ्या गोष्टी करून काहीतरी लोकांचं अटेन्शन तुमच्याकडे डायव्हर्ट करण्यासाठी, ह्या प्रश्नाकडे डायव्हर्ट करण्यासाठी, आमच्याकडे म्हणण्यापेक्षा या प्रश्नाकडे, आपल्या कामाकडे डायव्हर्ट करण्यासाठी एखादी फ्लॅगशिप स्पीसीज काहीतरी पाहिजे की ज्याच्याबद्दल लोकांच्या मनात खूप कुतूहल आहे. आणि ती स्पीसीज आहे अर्थात घुबड. घुबडाला उलूक असं म्हटलं जातं आणि त्याच्याबद्दल अंधश्रद्धा खूप आहेत. त्याच्यातली एक अंधश्रद्धा तुम्हाला सांगतो, 2-3 गोष्टी गंमत सांगतो. एक म्हणजे त्याला असं म्हटलं जातं की ते कर्णपिशाच्य. तर कर्णपिशाच्य का, तर म्हणे की त्याला कळतं की गुप्तधन कुठं ठेवलेलं आहे. आता आम्ही काय केलं की आम्ही शाळेतल्या मुलांकडे जाऊन एक अंधश्रद्धा घ्यायची आणि त्याच्या मागचं शास्त्रीय कारण काय आहे ते सांगायचं. दोन्ही असं आम्ही केलं की माणसाला जेव्हा एखादी गोष्ट कळत नाही ना, तेव्हा आपण त्याला अंधश्रद्धेमध्ये ढकलतो, कारण की त्याचं सायंटिफिक रिझनिंग आपल्याला कळत नसतं. ते जेव्हा कळतं तेव्हा ते तुम्ही अंधश्रद्धा गळून पडते. तर ते कर्णपिशाच्य आहे. तर त्याचं कारण असं आहे की त्याला ॲक्युटी ऑफ हिअरिंग, म्हणजे एखादी गोष्ट शब्दवेध घेण्याची जी ताकद आहे ती, एखादा उंदीर समजा परदेशामध्ये कुठे किंवा हिमालयात जिथे बर्फ पडतोय त्या बर्फाची एक समजा एक 8 इंचाचा थर असेल, त्याच्या खालनं उंदीर फिरत असतो. तर त्यांचा जो चुकचुक चुकचुक आवाज आहे तो त्याला बरोबर कळतो आणि वर्ण बर्फ आहे तो हे करतो आणि एक्झॅक्टली त्याला कळतो कुठून आवाज येतोय. तो आपला पंजा हात घालतो उंदीर बाहेर काढतो. असं ज्यांनी बघितलंय तेव्हा त्याला ते भूत वाटणार नाही तर काय वाटणार. पण हे भूताटकी नाही आहे, हे कर्णपिशाची नाही आहे. का, तर त्याचे जे घुबडांचे कान आहेत ते एक वर खाली असतो, एक मागे पुढे असतो, त्याच्या डिस्क असतात ते हलवू शकतात आणि त्याची ॲक्युटी ऑफ हिअरिंग ही माणसापेक्षा जास्त आहे. त्याला माणसाला ऐकू येण्यापेक्षाही वेगळे आवाज ऐकू येतात. हे त्याचं फिजिओलॉजिकल अडॅप्टेशन आहे. त्याच्यातनं हे माहिती जोपर्यंत नव्हतं तोपर्यंत त्याला ते कर्णपिशाच्य म्हणले. आणि तुम्हाला माहिती आहे माणूस तर अत्यंत विद्वान आहे, एखादी गोष्ट कुठल्याही लेवलला नेऊ शकतो तो. त्याला गुप्तधनाची आवड आहे, तर तो पूर्ण अंधश्रद्धा आहे. दुसरी अंधश्रद्धा एक आहे, त्याला म्हणतात मढे पाखरू. मढे पाखरू म्हणजे आपल्या घरावरती जर घुबड येऊन बसलं किंवा घराच्या जवळ ओरडलं तर कुणीतरी आपल्या घरातला दगावेल. आता आमच्या घराच्या जवळ वर्षानुवर्ष घुबडे येऊन बसतायत, आमच्याकडे काय कोणी दगावलेलं नाही, कुणीच दगावत नाही. मग ही अंधश्रद्धा आली कशी, तर आज आपण आपले अधिवास इतक्या मोठ्या प्रमाणात नष्ट करतोय की त्याला अमर्याद आहे, मोठी मोठी झाडं तोडून टाकतो आम्ही. मध्ये मग एक आमच्याकडे असं आम्हाला वाटलं की मग हे मढेपाखरू आलं कसं, तर मग वेगळ्या वेगळ्या स्मशानांमध्ये तुम्ही गेलात तर तिथे झाडं असतात बघा. कारण माणसं अजूनही त्या स्मशानभूमीच्या आसपासची झाडं जतन करून ठेवतात, तिथे गेल्यानंतर बरं वाटावं म्हणून. आणि घुबडांना हे आदिवासांमध्ये मोठ्या घुबडांना मोठी झाडं लागतात. आपण बाकीची झाडं तोडून टाकली, ही ठेवलेली आहेत, ते तिथे 12 महिने 24/7 असतात. आपण स्मशानात कधी जातो, जर आपलं कोणी दगावलं तर त्यावेळेला तुम्हाला ते घुबड दिसतंच. अँड देन यू असोसिएट, आपण आपलं घुबडाचं आणि डेथशी असोसिएशन करून कनेक्ट करतो. चुकीचं आहे. जेव्हा कोणी गेलेलं नसेल तेव्हा तुम्ही स्मशानात जा, तुम्हाला ते घुबड दिसेल. तर आम्ही एक सर्व्हे केला, जवळजवळ 70-80 स्मशानं बघितली. प्रत्येक स्मशानात घुबड होतं. कुठल्या कुठल्या आदिवासांप्रमाणे वेगळी वेगळी घुबड होती. सो दॅट इज अनदर वे. असे मिसकन्सेप्शन म्हणजे इंटरप्रिटेशन्स चुकतात. तिसरी एक गोष्ट आहे, त्याला म्हणतात की चेटकीणे किंवा एक्झॉर्सिस्ट आहे, म्हणजे मान. आपण एक्झॉर्सिस्ट सिनेमा बघितलं की ते कसे नव्हते, चिटकीने मान हलवले. अर्धे लोक तेव्हा मी पहिल्यांदा आले तर काही लोकांना हार्ट अटॅक आला होता त्याच्यामध्ये. तर मग घुबडाकडे जर आपण प्रत्यक्ष पाहिलं तर हे आपल्याला कळतं की 270 डिग्रीज 270 डिग्री तो मान वळवतो. आपली मान ही 180 डिग्री पर्यंत जाते आणि अशी तर म्हणजे हार्डली 20 डिग्री जाते. घुबड ह्या डायरेक्शन मध्ये 270 डिग्री मान फिरवू शकतं आणि ह्या डायरेक्शन मध्ये सुद्धा 180 फिरवू शकतं. आता असं जर तुम्ही रात्रीच्या वेळेला पाहिलं आणि घुबडाचे दोन्ही डोळे हे माणसांसारखे पुढे असतात, त्यामुळे तसं पण ते माणसासारखं दिसतं. आणि रात्रीच्या अत्यंत धुसर उजेडामध्ये ते असे प्रकार केले की त्याला ते भुताटकी होते. मग सायंटिस्टना असं वाटलं की 270 डिग्री जर त्यांनी डोकं फिरवलं तर ते चक्कर येऊन पडत कसं नाही. कारण आपण असं 4 वेळेला केलं की आपल्याला चक्कर येते, कारण मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात, कारण की ते कॉम्प्रेस होतात. तर घुबडाच्या मध्ये त्यांनी जेव्हा हा पेपर नेचर नावाच्या सायंटिफिक जर्नलमध्ये पब्लिश झाला, म्हणजे इतका महत्त्वाचा त्याला मानला गेलेला आहे, तर तो अगदी काही वर्षांपूर्वीच्या नेचरमध्ये पेपर आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी दाखवले की जे मणके आहेत
त्या मणक्यांच्या मधनं जी रक्तवाहिनी जाते तर आपली रक्तवाहिनी ज्या मणक्यांच्या भोकांमधनं जाते ती अशी टाईटली फिटिंग असते, तेव्हा ते फिरलं की ते लगेच बंद होते. त्यांच्या मणक्यांमधलं अंतर मोठं असताना रक्तवाहिनी कमी असते आणि बाजूला बफर असतो, त्यामुळे ती कॉम्प्रेस होत नाही. त्या कॅरोटिड आर्टरीजला फुगे असतात की तिथे मान फिरवल्यानंतर ते तात्पुरते रिझर्वायर्स तयार होतात. जेवढ्या वेळ मान फिरवलेली आहे आणि रक्तवाहिनी दाबली गेलेली आहे त्याच्यातनं रक्त पुरवठा केला जातो. अशा सगळ्या गोष्टी कळायला लागलेल्या आहेत आज आपल्याला. त्यामुळे हे असं करतं म्हणजे ते भूत नाहीये, त्याला ऍडॅप्टेशन्स आहेत, त्याला अॅनाटॉमिकल ऍडॅप्टेशन्स आहेत. ह्या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे. आणि शेवटचं म्हणजे तो सायलेंट हंटर आहे, म्हणजे तो कशावरती कधीही झडप घालू शकतो. त्याचं कारण असं आहे की त्याला भूत म्हणतात. आलं की बरं भुताटकी झाली, भुताटकी झाली. तर भुताटकी का? तर शहरांमध्ये आपण राहतो त्या आपल्या भागामध्ये सगळ्यात कॉमनली ठळकपणे दिसणारी घुबडं दोन. एक आहेत पिंगळा. पिंगळ्याबद्दल लोकांना कुतूहल आहे आणि त्याला तो पिंगळा वेळ पण म्हणतो. पिंगळा नावाचा एक माणूस पण आहे, ते आपल्याला माहिती आहे. आपल्या कल्चरमध्ये एक अख्खं कन्सेप्ट आहे की ते पिंगळा वेळ म्हणजे सायंकाळी किंवा सकाळी येऊन भजनं म्हणतात, गाणी म्हणतात, अत्यंत प्रसन्न असं वातावरण निर्माण करतात. कारण की ती वेळ तशी भकास असते, जेव्हा सकाळ आणि संध्याकाळचं जो हे आहे ते थोडंसं त्यावेळेला हे करतात. तर तो पिंगळा का? कारण त्याचे डोळे पिंगट कलरचे, पिवळ्या कलरचे असतात. तो कॉमन आहे, त्याच्याबद्दल भीती वाटत नाही. पण गव्हाणी घुबड जे आहे ते थोडं मोठं असतं. पिंगळा 20 सेंटीमीटरचा असतो, गव्हाणी घुबड 40 ते 42 सेंटीमीटरचं असतं आणि ते पूर्ण पांढरं असतं समोर. आणि ते रात्रीच्या अंधारामध्ये जर तुम्हाला इकडून तिकडे उडताना दिसलं तर एखादं भूत, चांदोबा तुम्हाला मासिक माहिती बघा, त्याच्यामध्ये विक्रमावर वेताळची गोष्ट आहे, तर त्याच्यामध्ये ते भूताची अशी शेपूट आणि पुढे डोकं, तर तसं ते काहीतरी गेल्यासारखं दिसतं. आवाज काहीच होत नाही. साहजिक आपल्याला वाटणार की हे भूत आहे. कारण असं आहे की घुबडं जेव्हा उडतात तेव्हा त्यांच्या पंखांचा आवाज होत नाही. त्याला कारण आहेत की त्याच्या जे पिसं असतात त्यांच्या कडांना करवतीसारखा आकार असतो, त्याच्यामुळे त्याच्यातनं आवाज होत नाही. पिसं अत्यंत सॉफ्ट असतात, त्यामुळे या गोष्टी होतात. सी अगेन याच्यामध्ये शास्त्रीय कारण आहे. हे माहिती नसल्यामुळे अंधश्रद्धा निर्माण झाली आणि आपण त्याला भुताटकी म्हटली. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या गोष्टींचं आम्ही प्रेझेंटेशन तयार करून, आता त्याच्याबद्दल पुढची आमची मंडळी बोलतीलच, मग ते शाळेच्या मुलांपर्यंत पोहोचवलं तर आज मुलं इतकी हुशार आहेत की त्यांना हे कळलं की ते लगेच ऍक्सेप्ट करतात. आणि मी अगदी बघितले चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या पोस्टवरच्या माणसांना आमच्याकडे, म्हणजे माझे वैयक्तिक अनुभव आहेत की एक अगदी इन्शुरन्स कंपनीचे टॉपमोस्ट जनरल मॅनेजर होते आणि त्यांच्याशी मी बोलत होतो. त्यांना म्हटलं आम्ही घुबडांवरती अभ्यास करतोय सर, तुमचं काय? अहो ना, त्याच्याबद्दल काय बोलू नका साहेब, ते सोडून काहीतरी बोला. म्हणजे इतकी डीप रूटेड अंधश्रद्धा आहे. तर ही जायला पाहिजे. मग ती जायच्यासाठी कुठं जायला पाहिजे? मुलं. चाइल्ड इज द फादर ऑफ मॅन. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आम्ही ग्रामीण भागामध्ये काम करतो ना, तर त्याच्यातला हा शास्त्रीय भाग झाला त्याच्या ॲडॅप्टेशन्स बद्दल. पण घुबडाचा सगळ्यात महत्त्वाचा जो रोल आहे तो आपल्या भारत सरकारचं एक मोठं मिशन आहे. त्याला म्हणतात इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट मिशन, IPM. म्हणजे काय? तर आज आपल्याला कळलं की कीटकनाशकं आपण मारतो, पेस्टिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स, विडीसाइड्स आणि रोडेंटिसाइड्स सगळे कार्सिनोजेनिक आहेत. त्याच्याने कॅन्सर होतो, बाळांमध्ये व्यंग निर्माण होऊ शकतं. आणि ते मारून मारून आज अशी परिस्थिती आलेली आहे की अनेक कीटकांचं त्याच्यावरती प्रतिकारशक्ती झालेली आहे. म्हणून भारत सरकारने काय केलं की इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणजे काय की अपार्ट फ्रॉम दिस केमिकल्स, हळूहळू या केमिकल्सचं प्रमाण कमी करून ऑर्गॅनिक पेस्टिसाइड्सचं वाढवून बायोलॉजिकल एजंट्स जे आहेत इन्सेक्ट कंट्रोलचे, की त्याच्यामध्ये घुबडांचा महत्त्वाचा रोल आहे, शिकारी पक्ष्यांचा महत्त्वाचा रोल आहे, ड्रोंगोज म्हणजे आपले जे काय म्हणतो आपण त्याला, कोतवालांचा रोल आहे, खाटीक पक्ष्यांचा रोल आहे. तर त्यांना आपण तुम्ही इंटिग्रेट करायला पाहिजे शेतीमध्ये. तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये किडीचं रक्षण करतात, चिमण्या सुद्धा करतात. तर त्याच्यामध्ये घुबडाचा रोल इतका महत्त्वाचा आहे की तो उंदरांचा नायनाट करतो, विंचू खातो आणि अनेक प्रकारचे हार्मफुल कीटक खातो. आणि त्याच्यातलं सगळ्यात म्हणजे महत्त्वाचं की आपल्या देशामध्ये जवळजवळ 123 पेक्षा जास्त प्रकारचे उंदीर आहेत. त्यातले साधारणपणे 22-23 प्रकारचे उंदीर जे आहेत ते शेतीला हानिकारक आहेत. ते सगळेच्या सगळे प्रकारचे स्पिसीसचे उंदीर
घुबडं खातात. म्हणजे हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा मित्र आहे. बरोबर आहे. म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे इव्हन गोडाऊनमध्ये ठेवलेलं अन्न जे आहे आपलं साठवलेलं, गहू आहे, ज्वारी धान्य आहे, आहे. बाजरी आहे, धान्य आहे, त्याच्यामध्ये सुद्धा उंदरांचा नायनाट इतका आहे की 30% अन्न खराब होऊ शकतं. दॅट एंटायर थिंग कॅन बी कंट्रोल्ड बाय बऱ्यापैकी आउल्स त्याच्यामध्ये कंट्रोल करू शकतात. सो दे आर बायोलॉजिकल कंट्रोलर्स ऑफ इन्सेक्ट पेस्ट. अच्छा. आणि हानी काहीच नाही. तर तो जो शेतकऱ्याचा मित्र आहे तो त्या शेतकऱ्याला माहिती आहे का? नाही माहिती. अनेक शेतकऱ्यांना माहिती नाही आहे. हा. अनेकांना माहिती असतं आणि नवीन शेतकऱ्यांमध्ये काय होतं की हे परत परत सांगायला पाहिजे. स्टीफन लिकॉक नावाचा एक अमेरिकन तत्वज्ञ होता आणि ह्युमरस रायटर होता. तर तो म्हटला की ह्युमन मेमरी इज व्हेरी शॉर्ट. यू हॅव टू कीप ऑन टेलिंग द सेम थिंग अगेन अँड अगेन एव्हरी 20 years. त्यामुळे हे सारखं सांगत राहणं गरजेचं. बरोबर आहे. तर म्हणून मला असं वाटतं की घुबडाबद्दल ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या अंधश्रद्धा असल्यामुळे त्याच्याबद्दल कुतूहल खूप आहे. माणसासारखं दिसतो, गंमतशीर मान बिन फिरवतो, त्यामुळे नैसर्गिकपणे आपल्याला त्याच्याबद्दल आकर्षण वाटतं. येतं. म्हणून मग आम्ही विचार केला की ह्या निसर्ग संवर्धनाच्या कामामध्ये ह्याला आपण सेंटरमध्ये ठेवू आणि मग बघू त्याचं काय होतं का. तर जेव्हा आम्ही हे करायला लागलो तेव्हा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचं पुढे पिंगोरीमध्ये आम्ही एक इलेक्शन घेतलं, त्याच्याबद्दल तुम्हाला मॅडम वगैरे सांगतीलच. तर अशा प्रकारे आम्ही या काम करतात. विषयाकडे वळलो. अनेक आहेत. आता इथे हायना आहेत, म्हणजे तरसाचा मोठा प्रॉब्लेम हो, आहे, खोकडांचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे प्रॉब्लेम माणसासाठी नाही आहे, त्यांना स्वतःला प्रॉब्लेम आलेला आहे, कारण की त्यांना आज खायला मिळत नाही, त्यांच्या अच्छा. डेन्स गेलेले आहेत. ओके. तर अशा अनेक गोष्टींवरती ऑटर म्हणजे पाणमांजर म्हणतो त्याच्यावरती आमचं एक काम चालू आहे. त्याच्यावरती आता आमचं पुस्तक येईल. तर आम्हाला विविध वेगळ्या वेगळ्या या आम्ही ते प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करतो. एंडेमिक स्पीसीज आहेत की ज्या प्रदेशनिष्ठ आहेत, अख्ख्या जगात भारतातच आहेत, तर त्यांच्यावरती काम करायचा आमचा फोकस आहे. प्रयत्न चालू आहेत. लाईफ खूप शॉर्ट आहे सर, हो. फार काही करता येत नाही, नाही तुम्ही लाईफ खूप टाईम म्हणजे आणि त्याच्यात ऐकूनच थक्क झाले मला. आणि गंमत मला दुसरी अशी वाटते की जे माहिती आहे ना त्याचं डॉक्युमेंटेशन होणं गरजेचं आहे. म्हणून मग आता मी स्वतः सुद्धा जवळजवळ 45 पुस्तकं लिहिली आहेत. मग त्याच्या म्हणजे आमचे गाईड्स आहेत, म्हणजे बर्ड गाईड्स आहेत. बर्ड्स ऑफ महाराष्ट्र आहे, बर्ड्स ऑफ छत्तीसगड आहे, बर्ड्स ऑफ मध्य प्रदेश आहे, बर्ड्स ऑफ हरियाणा आहे, बर्ड्स ऑफ अंदमान निकोबार आहे. म्हणजे अशा गाईड्स आहेत. कल्चरबद्दलची पुस्तकं आहेत, ऑर्किड्सवरती पुस्तकं आहेत, सीड्सवरती पुस्तकं लिहिलेली आहेत. आम्ही ॲम्फिबियन्सवरती फील्ड गाईड काढलेली आहेत, रेप्टाईल्सवरती काढलेली आहेत, सरड्यांवरती काढलेली आहेत, पालींवरती काढलेली आहेत. म्हणजे हे सगळं फर्स्ट टाइम आहे भारतामध्ये. तर या सगळ्या फोटोग्राफिक गाईड्सचं प्रयत्न चालू आहे. आणि ते माझ्या असं आता लक्षात आलेलं आहे की लाईफ कमी असतं आणि काम करायला खूप आहे. तर द ओनली थिंग दॅट वी कॅन डू इज यंगर जनरेशनचा त्याच्यामध्ये जर सहभाग आला, त्यांना अट्रॅक्शन करता आलं, तर त्याच्यासाठी आम्ही फील्ड गाईड्स, फोटोग्राफिक फील्ड गाईड्स निर्माण केलेले. त्याच्याने त्याच्याकडे इफ यू लाईक समथिंग, एखादी गोष्ट जर आपल्याला आवडली ना, तर मग आपण त्याच्याकडे बघायला लागतो आणि मग आपण त्याला पुढची स्टेप म्हणजे आपण त्याला प्रोटेक्शन करतो. तर त्याच्याकडे बघण्याच्यासाठी ते काय आहे हे कळायला फोटोग्राफिक गाईड्स आर द व्हेरी व्हेरी पॉवरफुल टूल्स. म्हणून तो एक आम्ही सायमल्टेनियसली करतोय. तर असे हे सगळे प्रकार चालू आहेत. आता इंडियन आऊल फेस्टिवल आहे, 4, 5, 6 6वी फेस्टिवल आहे. राजकुमार पवार, राहुल लोणकर, सुरुची यांचा खूप मोठा त्याच्यामध्ये सहभाग आहे. तेच खरं अर्थाने करतात. आयडियाज आपण काढतो. अमेरिकेमध्ये पहिल्यांदा चालू झाली, नेपाळमध्ये आऊल फेस्टिवल झाली. त्यांनी आमचा सत्कार केला होता आऊलच्या कन्झर्वेशनच्या दृष्टीने. तर ह्या आऊल फेस्टिवलमध्ये आम्ही काही लोकांचा सत्कार पण करणार आहोत. की आता ह्या आऊल फेस्टिवलमध्ये आम्हाला टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल्सकडनं सपोर्ट मिळालेला आहे आणि काही PDCC बँकेकडनं मिळालेले आहेत. आमचे काही मित्र आहेत त्यांनी सपोर्ट केलेला आहे. तर आज आपण ह्या आऊल फेस्टिवलमध्ये कमीत कमी 2 किंवा 3 लोकांचा सत्कार करणार आहोत की ज्यांनी प्रचंड काम कन्झर्वेशनमध्ये केलं गेलेलं आहे. त्याचबरोबर आमच्याकडे येणाऱ्या सगळ्या शाळांना आम्ही ट्रॉफीज देतो आणि त्याच्याबद्दल जास्त माहिती पुढे सांगितली जाईल. तर हा असा आपला एक प्रयत्न आहे की समाजाची जी आपली बांधिलकी आहे, निसर्गाबद्दलची बांधिलकी आहे, त्याच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. हे आपल्याला आपल्या आई वडिलांनी सांगितलेलं असतं. ते कृतीमध्ये आणता आणता आयुष्य निघून जातं, पण शेवटी काहीतरी त्याच्यातनं प्रतिसाद येतो, आनंद वाटतो की काहीतरी गोष्टी पॉझिटिव्ह घडत आहेत. आणि मी वैयक्तिकरित्या फार ऑप्टिमिस्टिक माणूस आहे. म्हणजे आय ऑलवेज फील की समथिंग बेटर इज गोइंग टू हॅपन. तर असं नाही तसं नाही, अशात नाही. कारण यंगर जनरेशनमध्ये आमचा फार मोठा विश्वास आहे. दॅट जनरेशन विल डू समथिंग. आपण वाट लावलेलीच आहे, पण निदान आपण त्यांना काहीतरी चांगलं हँडओव्हर करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. सो लेट अस डू दिस थिंग्स.
ओके सर, छान. आणि तुमचं चित्रावरती पण भरपूर तुम्ही तुमची चित्र पेंटिंग काढायला आवडतात ना, ते मी लहानपणापासून कारण काढतो. निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही पहिल्यापासून आहात. चित्र, शिल्प किंवा इतर पेंटिंग तुमचं काय हातात कॅमेरा घेऊन खूप फोटोग्राफी केली. हां, हां. मग ते फोटोग्राफीचं म्हणजे खरं सांगायचं तर बर्ड फोटोग्राफीचं महाराष्ट्रातलं पहिलं प्रदर्शन मीच भरवलं. तेव्हा व्यंकटेश माडगुळकर हं, हं. तात्या आणि पंडित भीमसेन जोशी हे 2 अध्यक्ष म्हणून आले होते, म्हणजे चीफ गेस्ट होते. बरोबर. तर ते प्रदर्शन पहिलं झालं, ते इतकं प्रसिद्ध झालं की ते महाडमध्ये केलं, चिपळूणमध्ये केलं, नागपूरमध्ये केलं, नाशिकमध्ये केलं. नाशिकमध्ये केलं तर आम्हाला आमचे मित्र म्हणजे सिनियर आहेत दिगंबर गाडगीळ काका, हं, हं, तर हं. त्यांनी आम्हाला कुसुमाग्रजांच्या घरी घेऊन त्यांनी आमचं ते किती कौतुक केलं. त्यांनी पत्र लिहून पाठवले. म्हणजे खूप मोठ्या मोठ्या जयंतराव टिळकांबरोबर खूप वेळेला संबंध आणि अनेक, म्हणजे ती लिस्ट अनएंडिंग आहे. बरोबर आहे. चांगले चांगले लोक नेचर कन्झर्वेशन मधले टॉपमोस्ट लोक, डॉक्टर रुहेन योसेफ म्हणून आमचे मित्र आहेत की जे इस्रायलमध्ये त्यांना भारतरत्न इक्विव्हॅलंट सन्मान मिळालेला आहे आणि त्यांचा सहवास मिळाला. तर फोटोग्राफी करायचो आणि हे सगळं आम्ही इला फाउंडेशन स्थापन करायच्यामध्ये तेव्हा मी फोटोग्राफी करायचो आणि सकाळमध्ये लेख लिहायचो. तर ते लेख माझे काका पंडित भीमसेन जोशी, म्हणजे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, अत्यंत मोठा माणूस, साधा, आणि ते त्यांना खूप आवडायचं. ते म्हणे की किती म्हणजे शास्त्रीय पद्धतीने तू लिहितोस, ते त्यांना खूप आवडलं. तर तेव्हा माझे मामा होते, आता नाही आहेत, डॉक्टर गोविंद मुधोळकर, ते नोबेल प्राइज नॉमिनेशन कमिटीचे मेंबर होते आणि स्वतः टॉपमोस्ट स्टॅटिस्टिशियन, ॲडवायझर टू द प्रेसिडेंट ऑफ अमेरिका वगैरे असे ते अमेरिकेत होते. ही वॉज प्रोफेसर ॲट रॉचेस्टर. ते आम्ही असे बोलता बोलता आम्ही म्हटलं की मला असं आवडेल की आपण एक चांगली संस्था काढावी जिथनं रिसर्च होईल, कन्झर्वेशनबद्दल काम होईल. तर असं बघता बघता बोलण्यामध्ये इला फाउंडेशन सुरू झालं. द फर्स्ट फाउंडर ट्रस्टीज वॉज पंडित भीमसेन जोशी, मी सुरुची, आणि सलील तांबे म्हणून आहेत, डॉक्टर अरुण किंद्रे म्हणून माझे एक मित्र आहेत, आणि अरविंद मुळगुंद, ही वॉज द लॉयर ऑफ द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर अशी आम्ही स्थापन केली. त्यातले बरेच लोक आज नाही आहेत, तर ते बदलत राहतात. म्हणजे तर काम खूप छान चालू अशी ती कामं चालू होत राहतात. म्हणजे खूप मजा येते. आणि चित्र, मग फोटोग्राफी करता करता मग असं लक्षात आलं की फोटोग्राफी करताना आपण बघत काहीच नाही, त्याच एका पक्षाकडे, म्हणजे अर्जुनाचं कसं ते होतं ना की तेच बघायचं, बाकीचं काही कळत नाही. मग चित्र काढताना असं होतं की बऱ्याच गोष्टी प्रत्यक्ष बघाव्या लागतात. कॅमेरा स्वतः फोटो काढतो आपण, काही फारसं तुम्हाला कंपोजिशन करावं लागतं, भरपूर मोठी आर्ट आहे ती सुद्धा. पण मग त्याच्यापेक्षा चॅलेंजिंग कदाचित चित्रकला आहे. मग स्कल्पचर अजून चॅलेंजिंग आहे. तर मग ते प्रयत्न करत आवडतं करायचं. तर ते असं आमचं खूप छान. म्हणजे सगळं कलात्मक, त्याला तुम्ही दोन्ही जोड दिलेली, कलात्मक पण आहे, वैज्ञानिक आहे, आणि तुमचं सगळं आरोग्यशास्त्र आणि सगळंच एकत्र आले. त्यानिमित्त तुम्हाला डिटेल सगळं त्याचा अनुभव आहे. आणि आज आमच्या कळते आणि प्रेक्षकांनाही आमच्या आज खूप माहिती मिळाली तुमच्याकडनं की आज घुबड याविषयीच्या जे काही श्रद्धा, अंधश्रद्धा आहेत त्याचं एक म्हणजे निरसन झालं सगळ्या गोष्टीचं. तर खूप छान वाटलं सर आज भेटून तुम्हाला. धन्यवाद सर, आपले खूप मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, खरं तर आता इला फाउंडेशन त्याचं काम, त्याचं फेस्टिवलची तयारी, आता खरं तर आपल्या इला फाउंडेशन मध्ये पूर्ण ही फेस्टिवलची तयारी चालू आहे. घुबड फेस्टिवल त्याचे होणारे त्याच्यावरती आता भरपूर रिसर्च चालू आहे. आणि सगळेच सहकारी, म्हणजे डॉक्टर पांडे असतील, त्यांच्या पत्नी असतील, आणि आमचे कुमार सर आहेत, महाजन सर आहेत. तर आपण कुमार सरांशी बोलूयात. कुमार सर, तुम्ही प्रॉपर वाल्ह्याचे आहात. म्हणजे आता कुमार सर खरं तर पक्षीप्रेमी आहेत भरपूर, त्यांनी फोटोग्राफी त्यांची सुंदर आहे आणि ते बरेच वर्ष काम करतात. तर इला फाउंडेशनशी नक्की तुमची कसं जॉईन झाला तुम्ही? नमस्कार. मी डॉक्टर पांडे सरांबरोबर गेले 25 वर्ष काम करतोय. एक बोनेली जिगल, नाराज चिगरोड ज्याला म्हणतो, त्याचं एक घरटं होतं, त्यातलं पिल्लू खाली पडलं होतं. मग ते पिल्लू आम्ही ज्याला वर चढता येतं चांगलं, कारण बऱ्यापैकी 25-30 फुटावर पिल्लू होतं, ते नेस्ट होतं. मग ते पिल्लूवर नेस्टमध्ये ठेवलं आणि मग ते सरांना, ते पेपरला बातमी आल्यावर सरांना कळालं. मग ते नेस्टसाठी आले. मग त्यानंतर सरांची ओळख झाली. मी पूर्वी सर्पमित्र म्हणून काम करत होतो. मग तिथून माझा पक्ष्यांच्या बद्दलचा अभ्यास किंवा त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात झाली. त्याला गेले आता 25 वर्ष होत आली त्याला. येस येस येस. आणि हे काम करताना आता म्हणजे पिंगोरीच्या भागामध्ये आता हे सगळं एवढं मोठं काम होतंय, म्हणजे खरं तर हे उजाड रान होतं, त्यातून बरेच झाडं, बरेच तुमच्या सहकारी मित्रांनी सांगितलं. हे काम करताना आणि जनजागृती करताना स्थानिक तुम्ही आहात आणि त्याचं पक्षीप्रेमी आहात, वन्यजीव प्रेमी आहात, याचा नक्की ताळमेळ कसा तुम्ही साधला या गोष्टीचा? ह्या भागांमध्ये मुळातच सरांनी सांगितल्याप्रमाणे हा इकोटोन आहे. म्हणजे 2 जैव भौगोलिक भागांमध्ये आपले असलेलं सीमारेषेवर हे सेंटर आहे आपलं.
त्याच्यामुळं दोन वेगवेगळ्या अधिवासांमध्ये असलेले पक्षी प्राणी काही स्थलांतरित पक्षी यांच्याबद्दलचा खूप अभ्यास करायला इथं वाव आहे. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने आम्ही सरांच्यावर इथं काम करायला सुरुवात केली आणि ह्या गावागावांमध्ये जी कॉलेज शिकणारी मुलं आहेत, जी आपापलं व्यवसाय सांभाळून ह्याच्यामध्ये ज्यांना निसर्गाबद्दल आवड आहे अशी मुलं जोडली गेली. त्याच्यामधून मग तो हळूहळू काम पण चालू झालं, रिसर्च पण एका चालू झाला. एका बाजूला त्याचं इम्प्लिमेंटेशन ज्याला म्हणतो आपण, म्हणजे त्याचा परिणाम पण दिसायला लागला. कारण कोण शिकार करणारे असतील, कोणी ते जाळ्या लावलेल्या असतील, वाघर ज्याला म्हणतो आपण, मग त्या तिथल्या स्थानिक मुलांना त्या काढायला, त्या तोडून टाकायला किंवा त्यांच्यावर अटकाव करायला त्यांची मदत झाली. त्यामुळे ती सगळी मुलं जी 30-40 मुलं आमच्याबरोबर ह्या भागातली काम करतायत, त्यांचा खूप मोठा परिणाम ह्या आपल्या सगळ्या कामांमध्ये जोडला गेला. म्हणजे कंझर्वेशनच्या दृष्टीने, संवर्धनाच्या दृष्टीने खूप मोठा तो इम्पॅक्ट आहे. बरोबर आहे. आणि बरेच म्हणजे झाडं आता आज असं दिसतो की आपला पुरंदर दुष्काळी नेहमी आपली ओळख आहे, पण आज तुम्ही भरपूर वेगवेगळी झाडं या ह्याच्यात लावलेली आहेत. भरपूर पक्षी प्राणी त्याची वेगवेगळ्या प्रजाती आता इथं निर्माण झालेल्या आहेत. तर याचं संवर्धन करताना किंवा तुम्ही हॉस्पिटल उपचार पण इथे आपल्या इथे चालू आहेत, मग ही मदत होती किंवा तुम्हाला ते समाधान कसं मिळतंय की आता काय वाटतं त्याच्यावर? नाही, आता पहिल्यांदा जेव्हा सरांनी आम्ही खूप ठिकाणी जागा पाहायला सुरुवात केली होती, परंतु एकतर कॉस्टमध्ये किंवा आपल्याला जागा आवडत नाही, आपल्याला जी पाहिजे सोयीची जागा तशी मिळत नाही किंवा जास्त 18, 20, 15 एकर अशी जागा पाहिजे होती, तर तेवढी मिळत नाही. असं फिरता फिरता ही जागा आम्हाला मिळाली आणि ही जागा मिळाल्यामुळं एक तर पिंगोरी गाव हे मुळात डोंगर कडेकपाऱ्यात असलेलं गाव आहे, सैनिकांचं गाव आहे, तर सर बोलतीलच. आणि त्याच्यामुळे इथं आम्हाला सरांना जागा आवडली. आणि सांगायचं आनंदाची गोष्ट म्हणजे सर, मॅडम आणि आमचे काही सहकारी जेव्हा इथं संध्याकाळी 5 वाजता आले आणि 6:30 वाजताचा वेळ संध्याकाळ, असंच थंडीचे दिवस होते, संध्याकाळ व्हायला लागली आणि इंडियन निघाला ज्याला शुंगी उबड म्हणतो त्याचा आवाज आला. आवाज आल्यावर सरांनी, आम्ही खूप वर्ष गुबडांवर काम करत असल्यामुळं ही जागा फायनल करायची असं इथंच ठरवून टाकलं आणि ही जागा मग संस्थेने नंतर घेतली. मला वाटतं एक करा नदीचा जो काही परिसर आहे म्हणजे घुबडांचं बऱ्याचसा नाही का म्हणजे प्रजाती इथे आहेत, आणि त्याच्याविषयी तुम्ही भरपूर फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी केली आणि त्यातून हे बरेच प्रजाती इथे आहेत, हे तुम्हाला नक्की कधी कळालं किंवा ती सुरुवात कशी केली तुम्ही? नाही, मुळातच पक्ष्यांबद्दल असं फार माहिती नव्हतं, पण जेव्हा सरांच्या बरोबर काम सुरू केलं तेव्हा मग हळूहळू ते लक्ष द्यायला लागलं की इथं खूप प्रकारचे पक्षी आहेत, खूप प्रकारच्या पक्ष्यांवर काम करणं आवश्यक आहे. मग पक्ष्यांवर काम करता करता घुबडे या विषयावर सरांचं खूप काम असल्यामुळे, आणि आमचं नशीब चांगलं आहे, डॉक्टर महाजन बरोबर आहेत, मी आहे, अमित पावशे आहे सर, मग आम्ही पहिल्यांदा इंडियन ईगल आऊल शुंगी घुबड त्याच्यावर काम चालू केलं. आणि मग काम कुठं करायचं तर खूप ठिकाणी आम्हाला ते दिसत होतं, पण सरांचं म्हणणं असं होतं की त्याचं पूर्ण एकंदर जे काय नेस्टिंग आहे, अंडी आहेत, त्याची पिल्लं आहेत, फूड काय काय आहे, कुठल्या वेळेस काय फूड असतं, पिल्लं किती काळाबरोबर राहतात, ह्या सगळं संशोधन करण्यासाठीची आपल्याला नेस्टच्या जागा पाहिजे होत्या. मग ते आम्ही खूप फिरता फिरता मग डॉक्टर माझून स्वतः कोडीत एक छोट्या गावामध्ये करेच्या बाजूलाच त्या गावामध्ये काम करतात. मग त्यांनी 20-21 घरटी जवळपास शोधली आणि त्याच्यावर आम्ही जवळपास 6,500 तास टोटल, म्हणजे दर रविवारी असेल, मध्ये बुधवारी गुरुवारी असेल, असं वेळ बघून संध्याकाळी 6-6:30 वाजता आम्ही जायचो ते सकाळी 6 वाजेपर्यंत, असं एकूण 6,500 तास आम्ही तिथं काम केलं. आणि ह्या कामांमध्ये आम्हाला आनंद असा आहे की सरांच्या पहिल्या दिवसाच्या कामापासून ते PhD होईपर्यंतचा शेवटचा दिवस या सगळ्या कामांमध्ये आम्ही त्यांच्या बरोबर आहे. त्याच्यामुळं मग ते त्याच्यात आवड निर्माण झाली, घुबडांबद्दल पण मग जास्त क्युरिओसिटी निर्माण झाली, त्याचा अभ्यास करायला लागला आणि मग आपण त्यात काहीतरी करावं म्हणून सरांच्या बरोबर मग खूप वर्ष आम्ही घुबडांवर मेजरली, बाकी सगळ्या पक्ष्यांवर प्राण्यांवर काम चालू आहेच, पण मुख्यतः घुबडांवर खूप संशोधन संस्थेने केलेलं आहे. नक्की नक्की. आता असं सांगा शेवटी की नाही का, हे काम करताना म्हणजे मी इतक्या वर्ष काम करतोय, पण मला हे काम करताना खूप आनंद मिळतोय, कारण माझं म्हणजे जीवन नाही का ह्या मार्गात चालले ह्याचा आनंद आहे मला. बरोबर. तर सर डायरेक्ट बोला डायरेक्ट. हे काम करताना मी खरं तर इलेक्ट्रिशियन आहे, इलेक्ट्रिशियनचं काम असल्यामुळं, वायरमनची काम असल्यामुळं तसं व्यावसायिक दृष्टीनेच मी जेजुरीमध्ये स्थायिक झालो होतो. पण जेव्हा सरांची ओळख झाली तेव्हा मग मुळातच ह्या प्राणी प्रेम असल्यामुळं ते ओढलं गेलो आणि त्या कामांमधून मग ह्या सेंटरची जबाबदारी राहुल सर आणि आम्ही घेतली. आणि जे समोर तुम्हाला डोंगर दिसत आहेत की झाडं झुडपं असलेलं, थोडंसं असं उजाड म्हणता येणार नाही, पण एकदम कमी झाडे असलेलं, असं पावसाळ्यात जरा हिरवं होतं, हिरवे उजाडच दिसतं उन्हाळ्यामध्ये. तर मग आम्ही ते चॅलेंज स्वीकारलं आणि मग आम्ही हे 11 वर्ष संस्थेचं आहे इथं इरा हॅबिटॅटला. तर त्यामध्ये मग एक जी झाडं आपली मूळ देशी किंवा स्थानिक झाडं म्हणूया आपण, ती झाडं जास्तीत जास्त कशी लावता येईल आणि ती आम्ही लावून ते वाढवण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्यापैकी 80% आम्ही त्यामध्ये यशस्वी झालो. आणि परत परत आम्ही वेगळी झाडं तिथं जिथं जाता येत तिथं आम्ही परत लावतोय. या कामाचं समाधान म्हटलं तर बाकीचं आपण आपल्या पोटा पाण्यासाठी सगळेच करत असतात, पण ते करताना
एक तर सरांच्या एवढं नॉलेजेबल पर्सन असेल, म्हणजे इतकं संशोधन केलेलं आहे, इतकं पुस्तकं लिहिलेली मॅडम आहेत, या सगळ्यांमधून आम्हाला एक प्रेरणा मिळते की इतकं वर्ष इतकं तास काम करू शकतात, तर आपण आपल्या आयुष्यातले थोडे दिवस का आपण काय करू शकत नाही. नक्की तर असं मग विचार करून बराच काळ आता सरांचे गेले 25 वर्ष या सगळ्या कामांमध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत. वा 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 वा. खूप म्हणजे ताकदीची लोक काम केली या ग्रामीण भागात, म्हणजे कोडीसारख्या ठिकाणी महाजन सर आहेत, ते त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. तर सर तुम्ही नक्की सरांना कधी जॉईन झाला की या घुबड किंवा पिंगळा आपण जी वेगळी नावं म्हणतो त्याला कसं तुम्ही जोडला गेलात या गोष्टीशी? सुरुवातीला आम्ही म्हणजे पिंगळा घोड्यावर काम केलं. नंतर मग सर म्हटले की आता आपल्याला मोठ्या घोड्यावर काम करायचं आहे, इंडियन लेवलवरती. मग त्याची घरटे कुठे आहेत, काय आहे, ते कुठे सापडेल, असं करता करता सरांच्या याच्याप्रमाणे मग मी ते घरटी शोधत गेलो आणि ती योगायोगाने मला घरटी सापडत गेली. आणि त्यावर मग त्या घोड्यामध्ये त्या घरटीमधली अंडी, त्यांची पिल्लं यांचा अभ्यास आम्ही म्हणजे जवळजवळ बरेच तास त्याच्यावर अभ्यास केलेला आहे. आणि सरांबरोबर काम करताना नवीन नवीन गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या की त्या अंड्यांचं, आम्ही सुरुवातीला अंड्यांचं वजन, अंडे किती आहेत, किती दिवसात त्या अंड्यातून पिलं बाहेर पडतात, त्याची आई त्यांना काय काय खायला आणते, कधी खायला आणते, हा सगळा अभ्यास आम्ही सरांबरोबर केला. आणि ह्या काम करता सरांमुळे आम्हाला खूप आनंद वाटला. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे आता बऱ्याच वेळा करा नदी काठी तुम्ही सर हो, म्हणले हो, की तुम्ही हो, हो. बऱ्याच ठिकाणी त्यांची घरटी शोधली शोधली. आणि त्यांना डिस्टर्ब न होता, त्यांचं disturb न न होता. करता तुम्ही ते कॅमेरा लावले का, की रिसर्च साठी आणि दिवसभर प्रॅक्टिस करून प्रॅक्टिस हो, करून. हो. हा, बरोबर आहे. दवाखान्यामधली मग practice. ह्यातून समाधान एक वेगळं मिळतं शेवटी. जसं हे असतं की एखाद्या आई आपल्या बाळाला 9 महिने 9 दिवस सांभाळून एक जन्म देते, एक चांगलं बाळ आपल्याला मिळतं, तशा पद्धतीने ते घरट्यांची काळजी घेणं, म्हणजे शेवटी तुम्ही फक्त फोटोग्राफी न करता त्याची काळजी बऱ्याच वेळा घेतलेली आहे. हो हो. तर ह्या एखादा अनुभव असा की त्यातून खरंच तुम्हाला ते समाधान मिळालं किंवा त्या एक छोटासा पक्षी आहे पण त्याची दैनंदिन गोष्ट दिनचर्या तुम्हाला अनुभवायला मिळाली? एका घरट्यामध्ये 5 अंडी होती. आणि काय होतं की ती त्याची माझी होती, तर माझ्या एक पाय थोडासा जरा अधू होता. त्यामुळे ते घरटी उडताना एक अंड घराच्या बाहेर यायचं, असं हा. घरच्या बाहेर यायचं आणि 4 अंडी राहायची. मग ते माझ्या लक्षात यायचं की त्याला हे जर 4 अंडी आणि 1 अंड उबणार नाही, मग मी जाऊन ते परत त्याच्या लावायचो. म्हणजे नंतर त्या घरातून 5 अंडी बाहेर आली आणि एक अंड्यात एका पक्षाचा जीव वाचवला, त्याचं समाधान मला आहे तर मग काम करताना. एक चांगली घटना आहे. आणि अजून एक घटना अशी आहे की ज्यावेळेस आम्ही तर फोटोग्राफी करत होतो त्यावेळेस फ्लॅश पडायची. फ्लॅश पडले म्हणून त्याच्या काही दिवस अगोदर चंदनाची झाड तोडलेली होती. म्हणून तिथल्या वस्तीवरची जे सर चांगले सांगतील, लोकांना असं वाटलं की चंदन चोरण्यासाठी लोक आले, लोक काठ्या कुऱ्हाडी घेऊन आले होते. तो काय नक्की सर प्रसंग होता? हा, तर त्या लोकांना असं वाटलं की त्यांच्या झाडाची शेतामध्ये ते लोक तोडून न्यायचे. आणि त्यांना असं वाटलं की हे कोणतरी चोरटे येतात आहेत. बरं. आणि तिथे धनगर होता एक, तिथे रात्री बसायचा येतो. तर त्यांनी सांगितलं की ते शनिवारी लोक येतात, बाहेरगावचे 5-6 लोक येतात आणि इथे येऊन ते इथे काहीतरी काम करतात. तर त्यांना असं वाटलं की हे चोरटेच आहे म्हणून. मग त्यांनी काय केलं की त्यांना वाटलं की शनिवारी लोक येतात इथे फक्त. मग त्यांनी शनिवारी त्यांनी असं केलं की आता 10-12 लोक आपण गोळा व्हायचे आणि हे जे लोक इथून लाकूड नेतात आपण तोडून, यांना पकडायचं, मारायचं आणि नंतर त्याचं पोलिस ताब्यात द्यायचं. मग त्यांनी तसा त्यांचा प्लॅन आखला. आम्ही गेलो. आता आम्ही काही लाकूड तोडत नव्हतो, आम्ही आमच्या गटाचं काम करत होतो. आणि त्यांनी असं लांब उभं राहून ते बघत होते की हे झाड काही तोडता येते, पण त्यांना वाटलं की झाड तोडत नाहीये. मग त्यांना असं वाटलं काहीतरी वेगळं दिसतंय. मग ती 7-8 10-12 लोक आली आमच्याजवळ आणि लावून सांगितलं, "ऐ खबरदार, जागीचं हल्लं तर." आता त्यांनी असं म्हटल्यावरती सरांना म्हटलं काहीतरी वेगळं दिसतंय. मग सर म्हटलं की महाजन सर तुम्ही समोर जा, त्यांना बोलवा इकडे. मग मी पुढे गेलो आणि त्यांना म्हटलं की या, तुम्हाला कोण पाहिजे? आता चोरटे पळून गेले असते, त्यांना वाटलं चोट नाही येत, कुठे वेगळंच दिसत आहे. तिथे जवळ आले, मी त्यांना हाक मारली. त्यात माझा एक पेशंट होता, त्यांनी माझा आवाज ओळखला आणि म्हटलं हे तर आपले महाजन सर आहेत. मग ते आमच्या जवळ आले आणि म्हटलं सर काय चाललंय? म्हटलं इथे आम्ही पक्षाचं काम चाललंय. मग त्यांनी म्हटलं की सर आमची चुकी झाली, आम्ही तुम्हाला तो समजलो, तुम्हाला ते मी इथे मारायला आलो होतोय. त्यांनी सगळं आम्हाला हे दाखवलं, त्यांची हे दाखवले, सगळे हत्यार दाखवली. आणि तो एक प्रसंग असा होता की आम्हाला असं वाटलं की आपण काम करताना लोकांना पण आपण सहकार्य करायला पाहिजे, लोकांना माहिती पाहिजे. बरोबर आहे, ते म्हणजे सांगितलं पाहिजे, सांगितलं त्यांना पाहिजे. इन्व्हॉल्व केलं त्यांचा पाहिजे. गैरसमज झाला आणि बरोबर. त्यांनी उलट आम्हाला सहकार्य करायला लागले. तो एक आमचा चांगला आनंद नक्की नक्की सर, म्हणजे असे भरपूर वेगवेगळे अनुभव आहेत अनुभव की आहेत. इतक्या वर्षात काम करताना. हो. खूप छान वाटलं सर तुमच्याशी बोलताना. थँक्यू. नमस्कार. धन्यवाद.